जेव्हा ठरलं ना लग्न, मी कोर्टात तारीख हे करते आणि मी करते आता. बाबा म्हणाले ओके, ते काय सही करायला मी असेनच. आई म्हणाली अहो वेडे आहात का, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही तुम्ही परत विचार करा, असं माझी आई म्हणाली होती. म्हणजे तिने कुणाशीच लग्न करू नये असं मला वाटतंय. असं माझी आई स्पष्ट बोलली. तुम्ही खूप चांगले आहात, हा, त्यामुळे ह्या भानगडीत पडू नका. की आपल्याला एखादा व्यक्ती आवडतो ना, मग त्याच्याबरोबर जेवढा सहवास मिळेल आपण तो, आणि ते बटरफ्लाईज वगैरे ते सगळ्या भावना सगळ्या 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 त्या होत होत्या आणि ते कळत होतं की हा लाईक तो है बाई, पण माझं प्रेम आहे आणि मला लग्नच करेन तर तुझ्याशी, असं मला जेव्हा जो हे होता ना स्टँड, तो मी घेतला. पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला मी हिच्यामुळे, त्यामुळे तसे पास्ता खाल्ला हिच्यामुळे. माझ्या घरी मी सांगितलं की त्याआधी तर माहित होतं की हा आहे माझा बॉयफ्रेंड, म्हणजे रिलेशन मध्ये आहे, येतो जातो, घरी सोडायला येतो, रात्री मग ना उशिरा आल्यावर ना घरातच नाही जायला मिळायचं. आणि आई तर म्हणायची तू तर ना 10:30 वाजतच गेले ना तो यायचंच नाही. मला हे पण माहित नव्हतं, हे चॉकलेट डे असतो, हा. रोज डे, हेही माहित. हेही माहित नव्हतं. सी ग्रीन कलरची साडी होती आणि हॉट पिंक कलरचा ब्लाऊज. मला बघून हा असा झाला होता, असा झाला होता साधारण. ती विदर्भातील पोट्टी, कोकण त्याचं गाव, दोघांनी एकमेकांना सांभाळत सिनेविश्वातही कोरलंय नाव. एकमेकांना नेहमीच साथ देण्याचं दिलंय वचन. आणि आज असेच माझ्या एका फ्रेममध्ये आहेत मिस्टर अँड मिसेस लाखन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. व्हॅलेंटाईन डे आहे आणि तुम्हा सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. जसंच की आता मी म्हणाली की माझ्या फ्रेममध्ये आहेत मिस्टर अँड मिसेस लाखन. खूप 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 शुभेच्छा आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे. अरे धन्यवाद. Thank you. मला अपेक्षित नव्हतं हे असं येणार आहे, पण अरे नीलम खूप खूप थँक्यू. हे असं इंट्रोडक्शन आणि इतकं भारी, कमाल आहे. मला मी असे झाले एक सेकंद, ओ वाव, थँक्यू सो मच. आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुला सुद्धा. येस, पण हॅपी व्हॅलेंटाईन. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि रोज ठेवलेत, सो मला असं वाटतं सुरुवात आपण इथूनच करूया, एकमेकांना रोज देऊन. रोज रोज हेच करावं लागणार. दिलास ना. नाही, ते वालं. याच्या मागे असं. आपलं ओके. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे. येस, पण हे नातं ना खूप कमाल आहे. मी आल्यापासून त्यांच्याशी गप्पा मारते, 15-20 मिनिटं झाली असतील, पण खूप कमाल आहे. हा बॉन्ड खूप कमाल आहे. आणि मला सगळ्यात आधी सुरुवात अशीच करेल की कुठून सुरुवात झाली, कशी झाली. आणि पहिले सगळ्यात आधी मी फर्स्ट टाइम भेटली, तर ओळख करून देणं बनतं आहे. हो ऑफकोर्स. हे माझे हजबंड आहेत, सुहास मिलिंद लाखन. आणि हा BMCत कामाला आहे. आणि तेही तेवढीच ओळख नाहीये त्याची, तो एक उत्तम कलाकार सुद्धा आहे. आणि आमची ओळख झाली खरी ती एकांकिकेत. हो. आता पुढचं तू सांग. ब्लॅकआउट. हो म्हणजे एकांकिकेचं नाव ब्लॅकआउट, आणि त्या एकांकिकेमध्ये आम्ही भेटलो. हो. आणि उत्तम ऍक्टर आहे. आता तुम्हाला माहित नसेल, पण धर्मवीर 2 जेव्हा Yes. आला होता त्याच्यात ह्याने रवी फाटकांची भूमिका केली होती. कारण तो तसा दिसतो त्यांच्यासारखा हुबेहूब, आणि कलाकार त्यांना मिळत नव्हता की तसं दिसलं पाहिजे कोणीतरी. आणि क्षितेश त्याने खूप उत्तम काम केलंय, तर इतका तंतोतंत दिसलाय एकनाथ शिंदे सारखा. तसं रवी फाटकांसारखं कोण दिसतो बा. तर सुहासची तिथे निवड झाली आणि त्याने तिथे काम केलं. हो. येस, पण आता मला तुमच्याकडनंही हवंय की एक दिशा तुम्ही कशी ओळखता, त्या दिशाची ओळख आम्हाला हवी आता. दिशा म्हणजे एनर्जी, हॅपीनेस. त्या ब्लॅकआउट मध्ये असा लखलखाट प्रकाश झाला माझ्या आयुष्यात. आता तुम्ही बघितलंच असेल केवढी अशी एनर्जी आहे आणि किती बोलकी आहे. त्यामुळे मजा येते आम्हाला, हो. आणि म्हणूनच आवडली ती. हो, म्हणूनच आपण मजाला आलो आहोत. वा. हो. एकांकिकेत ना आम्ही जेव्हा भेटलो ना, तेव्हा हा पहिल्यांदा मला दिसला ग नीलम. आणि हा कसा त्याची 220 पल्सर असा घेऊन आला होता, हो. असा डॅशिंग आला. आणि
मला सांगितलं, अरे हा सुहास आहे, हा आपला असा असा तो रोल करणार आहे, त्यातला इम्रानचा रोल आहे, हा तो करणार आहे. आणि ह्याने फक्त असं त्याच्या बाईकच्या साईड मिररवरून असं बघितलं माझात, आणि मग कोण हा कोण आहे असा एवढा माझा. आणि मग आम्ही म्हटलं बरं ठीक आहे. मग आम्ही फार बोलायचो नाही. आमचे सीन जेव्हा सोबत, आणि संदेश जाधव तो आमचा डिरेक्टर होता एकांकिकेचा, आणि त्याने आमचे सीन बसवायला घेतला. आणि एक खूप डिफिकल्ट वाक्य सुहासला त्याने दिलं, इतकं डिफिकल्ट वाक्य की ना ते, आणि मलाही ते डिफिकल्टच वाटतं आजही, मला ते बोलता येत नाही असं वाक्य होतं. आणि तो बिचारा प्रॅक्टिस करतोय, आणि संदेश नाही नाही नाही, ते एका श्वासात आलं पाहिजे. आणि ते इतकं डिफिकल्ट त्याला ते, आणि मी तिथे पेशन्सली उभे होते. पण एका पॉइंटला ना खूप कंटाळा आला मला, आणि मी असे रिॲक्ट झाले, ए काय आहे, चल ना लवकर. आणि ना तो असं झालं की हो. मग त्यानंतर आहे ना त्याचा थोडासा ना एक पैसा माझ कमी झाला. हो. हा, मग तो माझ्याशी नीट बोलायला लागला. आणि त्याला कळलं की मी काम बरं करतेय. मग एकदा त्याने कॉन्व्हर्सेशन असं स्टार्ट करावं म्हणून त्याने मला विचारलं, ती एकांकिका तू केली होतीस का? म्हटलं कुठली? रेनमेकर. म्हटलं हो मीच होती ती. तुझं काम चांगलं आहे, मला आवडलं. ती पहिली कॉम्प्लिमेंट त्याने मला दिली. आणि मला हेच सांगायचंय, मी ती रेनमेकर एकांकिका केली होती. आमचा एक मित्र तुषार घाडीगावकर, तो नाही आपल्यात आता, त्यानं मागच्याच वेळेला त्याची बॅड न्यूज आपल्याला कळली. उत्तम काम करायचं, आणि मी त्याच्याबरोबर ते काम करायचं. मी त्याचा विषय त्या एकांकिकेचा आला तर मी त्याला विसरू नाही शकत, कारण इक्वली त्याचंच ते श्रेय होतं. तो खूप खूप चांगला ऍक्टर होता, आणि सो सॅड की तो नाही आता आपल्यात. पण त्याने माझं तेव्हा कौतुक केलं, कारण त्याला ते माहीतच नव्हतं की ती मी होती. तर त्याला जेव्हा ते कळलं तर तेव्हा तो जरा नरमला अजून, आणि मग थोडासा प्रेमाने. माज वगैरे काही नव्हता तो. ऍक्च्युली मी जिथून आलो, म्हणजे आम्ही जिथे एकांकिका करायचो, आमचा ग्रुप होता, किशोर चौगुले सरांकडे असायचो आम्ही. तर आमच्या ग्रुपमध्ये मुली कमीच होत्या, म्हणजे नाहीच जवळजवळ. आणि आमच्या एकांकिकाही अशाच असायच्या, स्त्री पात्र विरहित किंवा कमीत कमी पात्र. त्यामुळे मुलींशी असं इंटरॅक्ट करणं किंवा बोलणं हे आम्हाला तसं फार जमलेलं, म्हणजे कुणाला बाकीच्यांना जमलं असेल, पण मला जमलेलं नाही कधी. आणि ही एकांकिका करण्यासाठी मला बोलवलं. मला संदेश भाईने नाही बोलवलं, मला हिने, भाग्याने बोलवलं, भाग्यश्री पाणे. तिने मला सांगितलं की तू येशील का? म्हणजे तिच्याशीही फार बोलायचो नाही. तिने माझी ती एकांकिका पाहिली होती, गहन फाट्यावर वगैरे. तेव्हा ती म्हणाली, "तू येशील का? संदेश जाधव डिरेक्ट करतोय." म्हटलं, "हां, ठीक आहे." मग भाग्याबरोबर बोलायचो तसं मग अधून-मधून. कारण आम्ही एकांकिका कॉम्पिटिशनला भेटायचो. आणि गेलो तिला भेटायला. तर तिच्याशी बोलतो, तिच्याशी ओळखतो म्हणून तिच्याशी बोलत होतो. तर तिने मला सांगितलं, की ही म्हणजे हे मागे होती ही, आणि मी गाडी घेऊन आलो तिथे. ती म्हणाली, "ही मागे जी आहे ना, ती असा-असा रोल करणार आहे, मी असं करणार आहे आणि तू हे करायचं." तर मी जस्ट बघितलं, बघ कोण आहे? हिला उगाच वाटलं मी माज करतो. ठीक आहे, ओके. आणि ते एकांकिकेच्या दरम्यान, रिहर्सलच्या दरम्यान नाहीच मला, म्हणजे बोलायला जमायचं नाही तसं मुलींबरोबर वगैरे. म्हणून मी आपलं काम करायचो, शांत राहायचो. हिचं तिथे जरासा हे दाखव, की किती वेळ घालवतोय त्या वाक्यामध्ये वगैरे, असं झालं तिचं एक. हो, असं झालं माझं. पण नंतर मी ते वाक्य बोलायला घेतलं ना, तेव्हा मला हां. कळलं की नाही. थोडं तरी आठवतंय ते वाक्य काय होतं? आठव, प्लीज आठव. अरे मला ते पूर्ण नाही. ते प्लीज तुझं आठव, असं नाहीतर काहीतरी बाहेर. होतं, तू म्हणाली होतीस की मग ती तक्रार तू का नाही करत? मी केली असती, पण जातीय तेढ निर्माण होईल. कारण आपल्या देशामध्ये माणसांपेक्षा भावनांना जास्त महत्त्व असतं. आणि ती भावना धर्माशी निगडीत असेल, तर भावनाच काय, माणसंही मारली जातात. असं आणखी अरे खूप काहीतरी त्याच्यात क्लिष्ट होतं. आणि संदेश भाईंना ते एका श्वासात हवं हां. होतं. तो टास्क होता की जातीय तेढ निर्माण होईल, आणि था 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 बोलून तो जातो. आणि काहीतरी त्याचं ना ते तेढ आणि हे भावना, मग ते भावना जपल्या जातात असं काहीतरी खूप आहे. हो. आणि खूप वेळा तो ते प्रॅक्टिस करे, आणि एका पॉइंटला माझा ना पेशन्स जरा हल्ला होता. आणि तेव्हा मी त्याला म्हटलं, काय. पण मला एक तेव्हापासून मी तुला हे सांगते की थोडा माझ्या बाबतीत थोडासा हंबल झाला. पण त्याचं म्हणणं आहे की नाही, माझ नव्हताच. Yes. ठीक आहे. पण दिशाचं ते फर्स्ट इम्प्रेशन कसं होतं तुमच्यासाठी? आधी तर ही म्हणाली ना, की मला नंतर कळलं, की हिने ती रेनमेकर केली होती. रेनमेकर मी पाहिली होती. मला खूप आवडलं होतं हिचं काम.
पण ही होती हे माहित नव्हतं. आणि आमच्या एक ब्लॅकआउट दरम्यान मग हळू आम्ही बोलायला लागलो. आणि पहिल्यांदाच जेव्हा ती मला अशी म्हणाली ना, की काय, "अरे चल, बस झालं" वगैरे असं. तर मला थोडं असं झालं, की मग काय हिचं काय? मग नंतर म्हटलं, "ओके, ठीक आहे, चला." मग हळू चला आपलं चुकलं असेल काहीतरी, मग आपण पटापट करायला, म्हणजे हिच्याकडून पण शिकायला खूप मिळालं मला. जसं भाईकडून शिकत होतो. त्या एकांकिकेदरम्यान आमचे जेवढे आर्टिस्ट होते, कलाकार होते, त्या सगळ्यांकडून काही ना काही शिकत गेलो आम्ही. हो. आणि मग एकांकी हिच्याबरोबर बोलायला लागलो. बोलता विचार आवडायला लागले तिचे. तिचं कामाचा तर मी फॅन झालो. कारण रेनमेकर मी पाहिले होते, मला प्रचंड आवडली. आणि रिहर्सलमध्ये, ब्लॅकआउटमध्ये काम करताना ही जे कॅरेक्टर करायची, ती कॅरेक्टर इतकं सहज आणि सुंदर करायची ना कॅरेक्टर, की मी म्हटलं इतकं सहज कसं काय जमतं कोणाला? आम्हाला एवढी मेहनत करावी लागते. नाही, पण मी ह्याचं श्रेय पण माझ्या टीमलाच देईन त्यात. आणि काय आहे, आम्ही दोघंही तिथून सुरू केलेला आहे Yes. प्रवास. एकांकिकेपासनं सुरू केलाय, नाटकापर्यंत, राज्यनाट्य, मग काही कमर्शियल नाटक. आणि त्याचं एकमेकांना तेव्हाच आम्ही सांभाळून को ऍक्टर असल्यामुळे आम्हाला तिथून सवय, की आम्हाला डोळ्यात बघून कळत होतं की आता काय आहे, कसं आहे, समोरचा काय पॉज घेणार आहे, तसं. आणि ते सगळं सांभाळणं ना, मग आयुष्यात पण आता तेच आहे, एकमेकांना सांभाळून घेणे, सांभाळून. मला वाटतं हेच आहे. म्हणून मी म्हणते आमचे आयुष्य एकांकिकाच आहे, नाटकच आहे हे सगळं. आणि खऱ्या आयुष्यात हा खरंच खूप समजूतदार आहे. आणि मी खऱ्या आयुष्यात हा को ऍक्टर भेटलाय म्हणून मी खूप ब्लेस्ड आहे असं मी म्हणेन तिला. Yes. सिरियसली. पण या को ऍक्टर सोबत मैत्री कधी सुरुवात झाली? कारण की फर्स्ट इम्प्रेशन ठीक असतं, मैत्री हो. होते हो, आणि हो. नंतर प्रेम होतं. मैत्री कधीपासून सुरुवात झाली? मैत्री तर एकांकिकेच्या प्रोसेस दरम्यानच आमची हम्म. मैत्री झाली. आणि ह्याला एक फिल्म करायला संधी आली हो. होती. आणि हा निघून गेला होता त्या शेड्यूलसाठी. मी म्हटलं अरे वा, चांगलं आहे, फिल्म वगैरे करतो, व्हेरी गुड. आणि तेही नोकरी सांभाळून वगैरे सगळं करतोय हा. हा कायम म्हणजे रिहर्सलला पण नोकरी बिक्री करून, तो डबा खाऊन, सगळी घाई करून, आणि तिथे हजर असायचा. आणि मग सकाळी परत तो त्याच्या नोकरीला जाऊन यायचा. मग कॉम्पिटिशन असेल त्या दिवशी पण खूप कॉन्सन्ट्रेशननी काम करायचा, धावत पळत यायचा जिथे कुठे जायचं असेल. आणि ह्याला त्यात फिल्म पण मिळाली. तर त्याने ती फिल्म हे होतं ना, ती आली की नाही मला माहित नाही, नाही. फिल्म नाही आली ती ती. फिल्म नाही आली, पण तो त्याच्या शेड्यूलला बाहेरगावी गेला होता. हम्म. आणि त्या दरम्यान आमचं एकांकिकेचा कुठलाही प्रयोग, कुठल्याही कॉम्पिटिशनला प्रयोग नव्हता. आणि रिहर्सल तर ऑफकोर्सच नव्हती. तर मग एक असाच रात्रीच्या दरम्यान मला हे आला, SMS आला, तुझा चॉईस कसा आहे ह्याचा. अचानक असा. आम्ही कधीच बोललो नाही, काही नाही किंवा काय. आणि तेव्हा असं हे व्हॉट्सअप असं हे नव्हता, फार वाढ नव्हतं. SMS आम्ही त्याच्यातनंच SMS मधनं बोलायचो. ग्रुप्स पण तेव्हा फॉर्म करायचो नाही व्हॉट्सअपचे. व्हॉट्सअप हे फक्त कामापुरतं वापरलं जायचं. SMS त्याचा टेक्स्ट आला मला की तुझा चॉईस कसा आहे. मला असं झालं, कशाबद्दल? त्याने म्हटलं कपड्यांबद्दल विचारतोय. म्हटलं हा, मी सांगू शकते चांगलं काय. काय झालं? नाही, मला ना काही कपडे घ्यायचे आहेत स्वतःसाठी, तर तू मला मदत करशील का? असं त्याचं हे पर्सनल काम. म्हणजे आम्ही कधीच पर्सनली बोललो नाही किंवा हेही नाही विचारलं बुवा तू कुठे राहतो, तू कुठे राहते, हेही आम्ही विचारलं नाही. आणि हा असापणा, गिटार वगैरे घेऊन येणार रिहर्सलला, हो हो हो, असा मला चार्मिंग पर्सनॅलिटी. मला वाटतंय तो कुठली तरी आहे एकांकिकेतली मुलगी, तिला इम्प्रेस करतोय वगैरे. तर मी पण काही फार लक्ष नाही देते. माझं असं झालं, ते गिटार बिटार ठीक आहे, वाक्य नीट बोला आपली आणि पटपट करा आणि चला, असे मी या ॲटिट्यूडनेच वावरायचे. तर चॉईस बीस बोलत म्हटलं अच्छा बरं ठीक आहे. मग आम्ही गेलो मॉलमध्ये. आणि मग मी त्याला असे हे असे वगैरे, मला खूप कळतं कपड्या, मला अजिबात कपड्यांचा मला चॉईस नाही. तरी सुद्धा आता कसं ना, एक आव आणून मी, हा छान दिसेल तुला, आणि हा पण बिचारा घेतोय. अशी त्याला एक भरमसाठ शॉपिंग मी करून दिली. आणि तो काही न बोलता त्याने ते सगळे कपडे तसेच्या तसे घेतले. आणि नंतर म्हणाला तू काही खाणार का वगैरे. म्हटलं हा, भूक तर लागली आहे मला. तो हा, चल आपण खाऊया. तो म्हणजे ही नकळत एक डेटच झाली ना गं, हे आता मला कळतंय. म्हणजे प्लॅनिंग होतं. नाही, काय माहिती, त्याला विचारत, मला खरंच वाटत नाही. प्लॅनिंग वगैरे काय नव्हतं. मला बोलायचं होतं हिच्याशी. मला आवडायला लागली होती त्या दरम्यान, रिहर्सलच्या दरम्यान. हो. ओके.
म्हणजे हिला वाटत होतं की मला दुसरी एक मुलगी आहे ते एकांकी, ती आवडते असं वाटलं होतं shit. हां. पण तसं काही नव्हतं. मला ही आवडायला लागली होती. मग बोलायचं कसं? पहिलंच सांगितलं माझं कसं होतं. तर त्या शूटिंग दरम्यान आता बराच काळ लांब होतो ना आम्ही. रिहर्सलमध्ये रोज भेटायचो. हो. सवय झाली होती ती रोजची. मग कसं बोलावं? काहीतरी कारण काढायला पाहिजे. म्हणून ते कारण काढलं मी. कसा आहे चॉईस तुझा विचारायला आणि म्हटलं त्यानिमित्ताने भेटू, बोलणं होईल आपलं. मग आमचं मग झालं रोज बोलणं. बोलणं सुरू झालं. हो, हां. तिथून सुरू झालं बोलणं. काय, कसं? आणि नंतर आमच्या शूटमध्ये एक एडी होता, जो हिचा मित्र होता. ते मला माहीत नाही आणि हिने विचारलं होतं त्याला, इकडचा नाही का लालबागचा? "अगं हां, आता मला थांब." असं विचारतोयस तू, मला जसं काय आठवणारच आहे तू सगळं. त्याला सांगितलं होतं आणि त्याने सॉरी, मला पण मला नाही लक्षात येत पटकन. लोकं खूप असे विचारतात, "ओळखलं का?" दिशू, दिशू म्हणायचा तुला तो आपला सिद्धार्थ कॉलेजचा होता. अंगणे? अंगणे, अंगणे. हां, प्रतीक अंगणे. प्रतीक येस, अंगणे. येस, येस, हां. येस. हां. होय, 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 होय. अगेन व्हेरी गुड ॲक्टर. हं. पण कामाची जबाबदारी आणि हो. ही आहे ना, एकांकिका क्षेत्रातली जी मुलं आहेत ना, ती अर्ध्याहून जास्त ना असं अगेन पण हां, अंगणे एक बरोबर तर करेक्ट. त्याला प्रतीक अंगणे. विचारायची ही काय? मग तो मला म्हणाला, "काय रे असं-असं?" म्हटलं, "तुला कोणी सांगितलं?" "नाही मला कळलं." म्हटलं, "कळलं कसं काय?" तर मी हिला विचारलं होतं, "तू भेटशील का? किंवा ते आपण कपडे घ्यायला जाऊ." "याला कोणी सांगितलं?" म्हणतो, "म्हणून जायचंय का तुला लवकर मुंबईला?" म्हटलं म्हटलं, "अरे नाही रे, माझं काम आहे. मी एवढ्याच दिवसाची सुट्टी काढली. मी जास्त दिवस नाही." "ठीक आहे, ठीक आहे, जा." असं केलं आणि आणि तो आला होता. येस. हां. येस. मला सुट्टी दिली होती त्याने. मग मग मुंबईला आल्यावरही भेट वगैरे. हो, हो, हो. आम्ही दोघंही मग सेकंड डेट अशी ठरवली आम्ही, दुसरी भेट अशी डम अँड डमर 2 हा सिनेमा आम्ही बघायला गेलो. ओके. हो. आणि हां. कारण जिम कॅरीचे आम्ही दोघंही फॅन आहोत आणि ॲब्सोल्यूट मॅड कॉमेडी, बिजार कॉमेडी आम्हा दोघांना खूप आवडते. हे असा निवडून आम्ही गेलो आणि हां. वेड्यासारखे हसत होतो आम्ही सिनेमा बघता. वेड्यासारखे. आणि मग मी ह्याला म्हणाले, "चला आता मी पार्टी मी देणार." आणि कसं थोडंसं असं असतं ना, की असं काही मला ते फार असतं, की माझा खर्च तू का करशील वगैरे, तर मी माझा खर्च करेन किंवा काय. असं करून मी त्याला स्वतः सेकंड भेट मी त्याला म्हटलं, की आपण हे बघूया. मग मला आवडतो तो सिनेमा जिम कॅरी मला खूप म्हणून ह्याला घेऊन गेले आणि त्यालाही आवडतो. मी त्याला म्हणाले, की आता आपण पिझ्झा खाऊया. तेव्हा डॉमिनोज खाणं हे ट्रेंडिंग होतं हो. अक्षरशः, की तुम्ही गेलात पाहिजे आणि भरभरून ते तुम्ही चिली फ्लेक्स टाका, ऑर्गॅनो टाका. हे तर सगळं ते कल्चर, कॉलेज कल्चर जे होतं ना, ते मी त्याच्यासोबत पण हा मुळातच खूप शांत आणि मॅच्युअर्ड माणूस होता. अगदी मला वाटतं लहानपणापासूनच तो म्हातारा आहे. नाही खूप मॅच्युअर्ड आहे तो, खूप मॅच्युअर्ड आहे. त्याने कधीच असं बालिशपणा केलेला मला नाही आठवत आहे, की कधीच नाही. मी मग तर हा प्रश्न मी तिकडे विचारते, किती बालिशपणा? अ, खूप, खूप म्हणजे आता अरे मी मोठीच नाही झालीये ना. मी हां, आहेच. मी बालिशच आहे. ती मी लहानच मोठीच आणि आहे. मला ती तशीच आवडते. वाह! थँक यू. येस, पण दुसरी भेट झाली आणि हं. त्यानंतर असं होतं ना, की प्रेम व्हायला सुरुवात होते. ते कधीपासून झालं आणि कोणी पुढाकार घेतलाय? स्टेप 7 माहिती आहे का? स्टेप 7. हां. स्टेप 7 म्हणजे आम्ही सेट बनवत होतो आमच्या एकांकिकेचा आणि स्टेप 7 ते हे असतं म्हणजे गम सारखं ते हां, हां, हां. हे लावण्याचं त्याचा स्मेल. हां, स्मेल हो, येतो. हो, हां. हो. ते स्टेप 7 संपलं होतं आणि ते आणायला जायचं होतं. म्हणजे त्या दरम्यान आम्ही बोलायला लागलो होतो. संदेशभाई म्हणाले, "हे घे पैसे हां. आणि जा." हं. तर हा मला म्हणाला, "ए येतेस का गं? चहा पण घेऊन येऊया तिथून." तर मी म्हटलं, "हां, चल." गेले मग ते स्टेप 7 आणायला. मग ते स्टेप 7 मी म्हटलं, "घे." तेव्हा तो मला म्हणाला, की "तू मला खरंच आवडते." म्हटलं, "माहितीये मला. मलाही आवडतो म्हणून आले मी, नाहीतर मी नसते आले." आणि हे जे आवडतेपर्यंत तर ठीक आहे, हे कळत होतं, की एकमेकांना आवडतो आणि ते सगळ्यांना कळतं, की आपल्याला एखादा व्यक्ती आवडतो ना, मग त्याच्याबरोबर जेवढा सहवास मिळेल आपण तो आणि ते बटरफ्लाईज वगैरे ते सगळ्या भावना सगळ्या त्या होत होत्या आणि ते कळत होतं, की हां, लाइक तो है भाई बंदा पसंद है असं. पण
प्रेम, माझं प्रेम आहे आणि मला लग्नच करेन तर तुझ्याशी, असं मला जेव्हा जो हे होता ना स्टँड, तो मी घेतलेला. वा. हो, हे मी तुला आणि ते हो खरंय. नेहमीच हे लक्षात. मी भाई चाहिए तो तू चाहिए, असं मला ते जे आहे मग हे कधी झालं? हे इव्हेंच्युअली काही वर्षांनी झालं. आणि मी त्याला म्हटलं की फायनली मला करायचंय. कारण माझी मोठी ताई, तिचं लग्न जुळत होतं आणि मी मधले चाइल्ड आहे. त्यामुळे मला असं करता येत नव्हतं पटकन ताईचं झाल्याशिवाय. आणि हा त्याच्या घरचा मोठा आहे. मग त्याच्या भावाने, छोट्या भावाने लग्न केलं. त्या दरम्यान मग आमचं असं झालं आणि माझं असं झालं की थोडं तरी काहीतरी पाहिजे. जे क्षेत्र निवडतोय त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या नोकरीसाठी मी नोकरी करतो आणि मला माहिती आहे मी एकांकिका करू शकतो, कमर्शियल नाटक करू शकतो. मी मालिका वगैरे या गोष्टी नाही करू शकत. मी फिल्म करतो. कधी कधी त्या फिल्म येतात, नाही येत, तर तो पुढचा भाग आहे. पण तो म्हणाला की तू पूर्ण वेळ या क्षेत्रात आहेस ना, तर तू फोकस कर. तू चांगली आर्टिस्ट आहेस आणि हे जे सपोर्टिव्ह आहे ना, हे रिलेशनशिपमध्ये मिळालं. आणि हे कळतं ना गं की आत्ता लगेच नाही लग्न करू शकत. पण जेव्हा हा ऑफिशियली असा आमचं नातं ऑफिशियल झालं ना, तेव्हा आम्ही थांबलो होतो बऱ्यापैकी लग्नासाठी पण. कारण काहीतरी घडायचं होतं की हे सगळं ठीक आहे, आपण कितीही, हा फायनान्शियली खूप इंडिपेंडंट आहे, तर मी नाहीये. तर कुठेतरी मी स्वतःला ते मागे खेचत होते. कारण हे खूप सहज सोपं आहे की ह्याच्या पगारावर मी जगणं हे खूप सहज सोपं आहे. पण मला ते नको होतं. मला कुठेतरी मी इतका वेळ देतेय ना या क्षेत्रासाठी, माझ्या डोक्यात काहीतरी आहे ना कटपट, मी घरच्यांशी भांडते ह्यासाठी, ह्या क्षेत्रात येण्यासाठी, तर मी का नाही ह्याचा पूर्ण विचार करावा. तर मी त्यासाठी थांबलो होतो. आणि मग जेव्हा अगदी सगळं मी एक प्रोजेक्ट करून झाले आणि मग मला असं वाटलं की यानंतर विचारतील लोक, कामाला काम मिळेल, अगदीच मी बाद नाही होऊ शकत इथनं, की नाही आपलं काही घडतच नाहीये, असं नाहीये. तेव्हा मग मी म्हटलं की येस, मी लग्न करायला तयार आहे आणि आपण कोर्ट मॅरेज करूया, कुठलाही खर्च करूया. असं मला ते छान छोकी नाही करायचंय. फार त्याला आम्ही दोघेही असे मटेरियलिस्टिक नाही आहोत. आम्हाला खूप साध्या गोष्टी आवडतात. हे एक आमच्यात खूप कॉमन आहे. आणि मुळात खर्च करायला तेवढा पैसाही हवा. हेही तेवढंच खरं आहे. हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे ते तर नव्हतंच कधी आणि फार प्रिव्हिलेज दोघांची बॅकग्राऊंड नाहीये. त्यामुळे आम्ही ते ठरवलं आणि फायनली लग्न केलं. तोपर्यंत आणि त्याच्याशी लग्न केल्यावर तर अजून गोष्टी म्हणजे छान घडल्या आणि अजून घडतील मला माहितीच आहे. येस. पण दिशाने जेव्हा पुढाकार घेतला आणि लग्न हा विषय जेव्हा काढला, कारण की मुलासाठी पण ती खूप मोठी जबाबदारी असते आणि घरातलाही मोठा मुलगा. तेव्हा काय भावना होत्या? कारण की डायरेक्ट असा बॉम्ब आला असेल ना, की करूयात आपण लग्न असं वगैरे? नाही आधी माझ्या घरून तर आता होतच होता मला फोर्स. कारण तू मोठा आहेस. छोट्या भावाचं लग्न झालंय. तर तू कर लवकर आणि दिशाला सांग, ये काही प्रॉब्लेम नाही. पण घरी माहीत होतं माझ्या म्हणून. पण मग माझं असं झालं होतं, की नाही थांबूया, थोडा वेळ थांबूया, थांबूया, थांबूया. मग आणि मला माहीत होतं ही का धडपड करते, कशासाठी. मनात तर ठरवलंच होतं आम्ही एकमेकांशीच लग्न करायचं. हो. हे होतंच. हो. अ, आणि हिला पण कळत होतं, की मला आहे घाई. मी कधी हिला फोर्स नाही केला त्यासाठी, की लग्न कर म्हणून. हम्म. तिने स्वतः सांगितलं, "आता आपण लग्न करूया." हो. हे हे त्याने कधीच नाही. इतके वर्ष त्या घरातलं एक प्रेशर असतं. हो. एक मोठा मी आणि माझ्या घरात बघितले, माझी मोठी ताई, तिच्यासाठी पण बरंच प्रेशर. काही गोष्टी नाही जुळून येत ना कधी कधी पटकन. ज्याची वेळ जी ठरलेली आहे त्या वेळेतच ते होतं. आणि ते मुलांवर तर जास्त पडतं ना गं. मुलांवर पडतं ते प्रेशर, लग्नाचं प्रेशर जे काही असतं. आणि तरी सुद्धा त्याने कधीच मला असं नाही म्हणाला. आणि मी जे काही ऑडिशन दे, हे कर, ते कर, रोजचं इथे पळ, तिथे पळ. आणि मी जिथे राहते तिथे ना गेट 11लाच बंद व्हायचे. हं. हो. रात्री मग आहे ना उशिरा आल्यावर ना घरातच नाही जायला मिळायचं. आणि आई तर म्हणायची, तू तर ना 10:30 वाजतच गेले ना, तो यायचंच नाही. कुठल्या तरी मैत्रिणीकडे थांबून घे. इथे कोणाला काय उत्तर देत बसणार, असं तिचा एक एकूणच आणि क्षेत्राबद्दल माहिती नाही. मग ते सपोर्ट का करतील बरं. ह्यातनं आता कुठेतरी रेम्युनरेशन मिळतंय. पहिले हो. नाटक वगैरे करायचे तेव्हा आता आईचं असं व्हायचं, कशाला करतेस तू हे, तू अकाउंटिंग कर, तुझं छान कर. आणि जेव्हा तिला हळूहळू कन्व्हिन्स झालं ना ह्या गोष्टींसाठी, की नाही नाही काहीतरी धडपड करून पैसे कमवते ही आणि तिची आवड आहे,
तेव्हा कुठेतरी घरच्यांनी, आणि सगळ्यात मोठं क्रेडिट मी भालचंद्र कुबलांना देईन. राज्यनाट्याला जेव्हा मला पारितोषिक मिळालं शासनाचं, तेव्हा मी तर घरातनं निघून गेलेले की मला आता इथं थांबायचंच नाही. मी वारीत निघून गेले होते माझ्या मामींसोबत, की आणि मला तो पुरस्कार जाहीर झालेला आणि त्याचा वितरण सोहळा होता. तर त्यांचा मला फोन, डिरेक्टर प्रमोद शेलार, अगेन खूप ग्रेट व्यक्तिमत्व, आमच्या एकांकिका क्षेत्रात ग्रासरूट लेवल पासून काम करणारे, नाटकासाठी धडपडणारे, ते एक उत्तम दिग्दर्शक. आणि आत्ता आपण मी सात बेलवलकर हे नाटक त्यांच्याबरोबरच केलं सरांबरोबर. तर सरांनी जो राज्यनाट्याला कुबलांचं जे नाटक तुकाराम कोळ्याची पोर हे लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी दिग्दर्शन केलेलं. 2 सीन होते माझ्या वाट्याला आणि मला प्राथमिकला त्याला हे मिळालं, पदक मिळालं, प्राइज मिळालं आणि रौप्य पदक फायनलला पण मिळालं. दोन्ही वेळेला मिळालं मला. तर मी तर ओके, म्हणजे घरी ऐकत नव्हते, कारण घरी त्यांचं असं झालेलं, तू नोकरी कर. मी नोकरी सोडून बसले होते. सो माझ्याशी बोलणं बंद. हे सांगितलं नव्हतं घरी नोकरी सोडली लवकर? लवकर नाही सांगितलं. त्यांना नंतर कळलं की अरे ही नोकरीला जातच नाहीये. म्हणजे मला सुरुवातीपासून सांगा. बरं. ह्याच्यासाठी नीलम एक वेगळा माझ्या करिअरचा, अरे तुला आता मी काय सांगू. मला अकाउंटिंगसाठी बाबांनी रेफर केलं होतं त्यांच्या ओळखीने, आणि ओपेरा हाऊसला ती नोकरी होती आणि सगळे ते गुजराती लोक आणि ते डायमंड्स आणि हे अकाउंट वगैरे शिकायचं. बरं, मला काहीच येत नव्हतं कॉलेजमधून बाहेर पडल्यावर. आणि मला हे एक सांगायचंय की आपण जे कॉलेजमध्ये शिकतो ते ऑफिसमध्ये गेल्यावर असं काही नसतं. ते ऍप्स असतात ते आपल्याला शिकवले नाही जात, ते ऑलरेडी इथे असतात. त्याच्यात फक्त ते नंबर टाकायचे असतात आणि ती एकदा ती सिस्टम कळली की तुम्ही नोकरी करू शकतात. पण मला ते कळून घेण्यासाठी, तिथे हे करण्यासाठी मला बऱ्याच वेळेस बसून राहावं लागायचं. आणि मला असं झालं की हे कम्प्युटर बघत बसणे, यांना वेळ असेल तेव्हा ते मला शिकवतील, हे मी सांगू नाही शकायचे की माझी काय कोंडी होतीये इथे. सो आणि मला ते झेपेच ना. मला असं झालं की यार बरं, मी कॉलेज, MD कॉलेज, मी हाऊसफुल एकांकिका केली. त्यानंतर मी गिरगाव वाया दादर केली. मी थरारली बेटी या एकांकिका केल्या. आणि मी त्या एवढं काम केल्यानंतर माझी ऑटोमॅटिक माझ्या कॉलेजचा इतिहासच आहे ना गं, केवढे सिनियर्स आणि काय काय अख्खी इंडस्ट्री आहे गं. आणि मग मलाही तिथे कुठेतरी वाटतं मी पण करतेय, तर मला उचलून मला नोकरी करायला सांगितली आणि मला ते काही झेपलं नाही. आणि मग मी त्यात बसले नाही, मी सोडली तर दिवाळीचा तो काळ होता आणि बऱ्यापैकी मी काही बोलेच ना घरात, मला जायचंच नाहीये असं वगैरे. मी एकदा गेली नाहीस म्हणून मला जायचंच नाहीये, हिंमत करून बोलली. का नाही जायचंय? म्हणून मला नाही करायचंय ते, मला झेपतच नाही. असं कसं म्हणतेस, हे असं नाही चालणार वगैरे. त्यानंतर जो वाद झाला माझ्या घरात, माझ्याशी कोणी बोले ना. मग बहीण बोलायची ऑब्व्हियसली, पण वडिलांचा शब्द होता तिथे आणि वडील पण म्हणाले बरं ठीक आहे. आई फार अपसेट होती, कारण आईचं असं म्हणणं आहे की आता ते एक टिपिकल आहे की आत्ता नाही करणार तर मग ही कधी काय करणार आहे. एकांकिका करते, मॉब मध्ये तिथे कामं करते, तासन तास रिहर्सल करते, ते तिथपर्यंत ठीक होतं. आता ग्रॅज्युएशन केलं, पुढे काय करणार आहे, एवढाच तिचा कन्सर्न होता. आणि मग मी म्हणाले मला नाही. मग तिला असं झालं, अरे ओळखीने लावून दिलेलं तरी मुलीने केलं नाही. तिला ते खूप लागलं. सो आम्ही इव्हेंच्युअली बोलत नव्हतो, बरेच महिने बोललो नाही. आणि मग ऑटोमॅटिकली ती बोलत नाही तर मी बोलत नाही, मी पण नाही बोलले. मी सॉरी जाऊन नाही म्हणाले, कारण मी पण माझ्यात होते, जे की खूप चुकीचं आहे. आणि मग तिने केलाय ना स्वयंपाक, मग मी नाही खाणार, कारण ती मला विचारत नाही. तर असं करून मी उपाशी पण राहतो. हो, हे सगळं झालेलं आहे माझ्या घरी. पण हे सगळं घडताना सोबत होते? नाही, तेव्हा नव्हता तो. त्यानंतर मी हे कॉलेज पास आउट, हा मला कॉलेजच्या नंतर भेटला. हे कॉलेज पर्यंत पण मी खूप करत होते ग. कॉलेजमध्ये पण मला काही नाही, मी मॉबमध्ये काम करायचं. एका रात्रीतच सगळं बदललेलं माझं पण कॉलेजमध्ये, की एक कलाकार सोडून गेली, तिचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि अचानक मला उभं राहावं लागलं लीडसाठी त्या एकांकिकेत. म्हणजे तिथे मॉबमध्ये येऊन गजरेवालीचा रोल आणि डायरेक्ट लीड एका रात्रीत. आता तिची सगळी वाक्य पाठ करून, तिचे सगळे सीन हे करून, आणि पुढच्या सगळ्या कॉम्पिटिशन ज्या ठरल्या आहेत कॉलेजच्या, त्या सगळ्या करायच्या आहेत. आणि माझं असं झालं, आता कसं होणार.
म्हणजे मॉबमध्ये काम करायचो. फार फार तर बॉईज मॉड्युलेशन आऊ आणि एक्सरसाइज आणि हे करून आम्ही एवढंच करायचो. आता ऍक्टिंग करायची तर बाप रे, खूप डिफिकल्ट होतं ते माझ्यासाठी. उभं राहता येत नव्हतं. मी अशी पोक काढून उभे राहायचे, पोकी मॅन सारखं पोक असं. तर ते बॉडी लँग्वेज पासून सगळं, पायावर मार खाऊन खाऊन पाय नीट टाक, चाल नीट, हे सगळं मी हळूहळू शिकले. आणि जेव्हा मला त्या एकांकिकेसाठी मग पारितोषिकं मिळत गेले, थोडा थोडा कॉन्फिडन्स आला. मग पुढच्या वर्षी गिरगाव वाया दादर, त्यात पण मग मला वाटलं आता आपल्याला छान रोल मिळेल, पण नाही, ऑलरेडी बरेच जण हो. छान रोल करणारे होते. मग असंच झालं. एक अजून कलाकार होती, ती गेली निघून INT नंतर, आणि मग मला तिचा रोल करावा लागला. तो मला ना हे सगळे कीर्ती आणि हे सगळे ना मला म्हणायचे हा रिप्लेसमेंट कुमार आहे एवढीचा. हो, गमतीत म्हणायचे. पण माझं असं व्हायचं की मी ते रिप्लेसमेंट करत करत मला शिकायची संधी मिळाली यातनं, आणि मी केलं. आणि कोणासाठी फार अनकन्व्हेन्शनल ऍक्टर वाटत होते मी, की ना बॉडी लँग्वेज आहे, ना चेहरा आहे, ना रंग आहे. एकांकिकेपासूनच विचार कर, म्हणजे या क्षेत्रात यायला एकांकिकेतच मला एवढा स्ट्रगल लागला यायला. तर क्षेत्र तर मला माहित होतं, लढाई बहुत लंबी आहे. आणि सुदैवाने नंतर पुढे जाऊन हा माणूस मला भेटला, तर ह्याने तर मला खूपच बूस्ट केलंय आणि आतापर्यंत इथे उभं ठेवलंय. तर मी 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 वारंवार हेच म्हणेन, ऑल बिकॉज ऑफ हिम. आणि हे झालं, त्यानंतर आमची सवयीपर्यंत गेली गो एकांकिका. सवय जिंकलो आम्ही. हे सगळ्या गोष्टी झाल्या. थरारली वेट सारखी एकांकिका, त्यात ती खूपच कॉन्ट्रोव्हर्शियल होती. हो, ती नाही परफॉर्म करता आली आम्हाला, पण मी त्यात होते. आम्ही खूप त्याच्यासाठी मेहनत घेतली होती. खूप जबरदस्त रोल होता हिचा. अप्रतिम काम होतं. थरारले वीट कधी मिळालं तुम्हाला हो. पाहायला तर बघा. हो YouTubeवर आहे मला वाटतं. कोणी थोडं हो टाकलंय. आहे आहे आहे. टाकली. एकच सीन टाकलाय हिचा. खतरनाक काम केलंय ना. पण मला एक सांगणार की तुम्हाला अशी कोणती भूमिका आहे ती जी प्रचंड आवडते आतापर्यंत जितक्या भूमिका केल्यात ते? मला तिचं आता हे फार आवडलं होतं. कुसुमताई खूप आवडते तिची. खूप अशी प्रेमळ आणि मला राग. वाटलं तू माझी ही सांगशील, 2 स्मॉलची मालती. अरे हा, पण ती अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना सगळ्यांना माहित नाहीये ती. हो. आता लोकांना माहिती आहे म्हणून. 2 स्मॉल अप्रतिम तो दीर्घांक आणि हिचं काम. मालती जी काय तिने केली आहे. माझ्या आईचं नाव पण मालती. हिने ती मालती जी उभी केली आहे तिकडे. ते आता बघायला नाही बघायला मिळालं नाही तुम्हाला. पण ऍक्च्युली खूप निर्माता जबरदस्त. संघाची दीर्घांक स्पर्धा असायची आणि हम्म. त्याच्यात महेंद्र कदमांनी 2 स्मॉल हे लिहिलं होतं दीर्घांक. आणि तो इतका हिलेरियस आणि इतका अप्रतिम त्याचा प्रयोग झाला. आम्ही पहिले आलो त्याच्यात. आणि दामलेंना, प्रशांत दामलेंना ते खूप आवडलं. तर त्यांनी त्यांच्या संस्थेतून त्याचं नाटक उभं केलं. फक्त झालं काय, दिग्दर्शकांना अपेक्षित होतं की ह्याच्यात जी कास्टिंग त्यांना हवी आहे ती यावी, पण ती तशी नाही करता आलं. काही गोष्टी होत्या आणि त्या, आणि त्याची ते बंद पडलं 9 ह्याच्यातच. आणि तसा ह्युमर मला वाटतं कमर्शियल साठी ते लोक तयार ब्लॅक नव्हते. कॉमेडी आहे ती. हो. म्हणजे म्हणजे बायका दारू पितात वगैरे, हे तेव्हा बऱ्याच असं ऑफेंड झाल्या होत्या बायका, की काय दाखवताय असं वगैरे. त्यामुळे ते नाटक तेव्हा बंद झालं. पण जर ते आता आलं तर म्हणजे खूप 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 म्हणजे उत्तम लिहिलंय सहज सरांनी. बोलतायत असे आपण चर्चा करतोय हो. तसे आणि सिरियस विषयावर चर्चा करतायत आणि प्रेक्षक हसून हसून मरतायत आणि हे लोक खूप सिरियस आहेत म्हणजे पात्र त्यातले. त्यामध्ये हिने जे मालतीचं केलंय लेखिका, सहलेखिका ना, हो हो सहलेखिका. हो. नाही, मग त्याच्यामध्ये सगळेच हे चांगले होते म्हणजे गणेश रेवडेकर, संचित वर्थक, सीमा घोगळे. सीमा घुगळे 4 जणांचंच होतं हे नाटक. पण अप्रतिम होतं. हो. सगळ्यांनी खूप चांगली कामं केली होती आणि त्यातही बेस्ट काम केलं होतं दिशाने. आणि दिशाला त्यासाठी प्राइज पण मिळालं. बेस्ट ॲक्टर मिळालं तिला. वा. आणि त्या व्हॅलेंटाईन वर्षीची डे दिवशीचा हो. व्हॅलेंटाईन डेला त्याचा बक्षीस वितरण सोहळा होता. हं. आणि मी परफॉर्म करून झाले होते आणि आय वॉज नर्वस. म्हणजे मी थरथर मला आत जाताच येत नव्हतं. आणि हा आला होता आणि आमचं झालं होतं चॉकलेट बिकलेट ते सगळं करून. मी म्हटलं हे सगळं ठीक आहे, पण ना मला जाता येत नाही आत. तो म्हणे चल चल बस.
म्हणजे नाही, मला ना ते, मी ना बक्षीस समारंभाला मी थांबूच शकत नाही. मला एकदा ते केलं ना, मला सोडून द्या. माझ्या वतीने कोणीतरी घेऊन येते. ते स्टेजपर्यंत पोहोचेपर्यंतच पाय गळतात माझे. मी नाही घेऊ शकत बक्षीस. मला बक्षिसाची ओढही नाहीये आणि जर ते मिळालं तर मला सगळ्यात घबराहट म्हणतात ना, ती होते. मला ना आता आई शपथ माझं नाव आलं तर उठ, उठ ना, उठ. अरे, मी नाही उठू शकत आणि मी जाऊ नाही शकत. मला आवडतं काम करून बाजूला होऊन आपलं आपलं हां, झालं, झालं. फार नाही त्याचा बाऊ करायचा आणि त्या ट्रॉफ्या अशा सजवत नाही बसायच्या. माझी आई हां, काय हे उपयोगाचं आहे? टाकून द्यायची. सर्टिफिकेट काय किती दिसते रद्दीत, मी फेकून दे ना, तू हे नीट ठेव. म्हटलं बरं तू नाही नीट ठेवत, नको ठेवू, मी पण नाही ठेवत. आमचं असं असायचं. मग आई आई ट्रोल वगैरे काय असतं? काय असतं? माझी आई. अगं केवढी हसतेस ती. जरा कमी. म्हणजे मला ना कधीच नीलम, मला कोण ॲप्रिशिएट करेल वगैरे ह्याचा मी कधीच विचार नाही केला. माझ्या आईने मला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. ही माझी अनेक वर्ष हीच इच्छा आहे आणि आत्ताही माझी ही इच्छा आहे, की माझ्या आईने मला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. तिने मला म्हटलं पाहिजे, की "येस बेटा, यू आर डुइंग ना, ते खूप छान आहे." पण तुला माहिती आहे का, तुझ्या आईला हे माहिती आहे तू खूप चांगलं करतेस. पण तू उडू नयेस, तू माज करू नयेस, म्हणून तिला जमिनीवर ठेवण्यासाठी ती तशी वागते. हो. हिची आई खूप जबरदस्त आहे. अफाट वाचन आहे हिच्या आईचं. हो. सुंदर गातात. म्हणजे त्यांना कलेची आवड आहेच. पण हिला कसं त्यांनी वाढवलंय हे त्यांना माहिती आहे ना, डोक्यात कुठेतरी आहे. कसं ठेवायला पाहिजे. कौतुक नाही करायला पाहिजे तोंडावर. तुझ्या मागे करतात. हं. तोंडावर नाही करत. हं. हां. हां, हे खरं आहे, हे खरं आहे. पण एक राहतं ना, एक मला Yes. राहतं, की तिने मला ॲप्रिशिएट केलं. त्यामुळे ना मला अवॉर्ड मिळू देत, काही मिळू देत. माझ्या डोळ्यात एकच अवॉर्ड आहे, की तिने मला कौतुकाने भरभरून ती माझ्या समोर मला बोलली पाहिजे. त्या दिवशी हे ज्या दिवशी घडेल ना, नीलम, त्या दिवशी आता मी रणबीर बरोबर ॲड केली गं. हा समोर होता. मी फोन केला आईला आणि आय वॉज व्हेरी हॅपी की आली, हो. ऍड आली, बरं केली नाही, आली ती. हे माझं म्हणणं आहे. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की मी रणबीर बरोबर मम्मा मम्मी मम्मी मी ऍड केली. हो हो ठीक आहे ठीक आहे. तू 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 आधी एक्साइटमेंट कमी कर, तुला हार्ट अटॅक पण येऊ शकतो, थांब जरा. असं कोण बोलतं? आणि हा हसायला लागला. मम्मी मी हा ओके ओके ठीक आहे ओके. माझे बाबा हिट आहेत. माझ्या बाबांना सांगितलं, डॅडी डॅडी मी ऍड केली आहे रणबीर कपूरवर. हा हा थांब बघतो. त्यांनी बघितली वगैरे. मग मला फोन केला. अरे हा अरे तो रणबीर आहे ना. मी म्हटलं हो तो रणबीर आहे. अरे आता तो ऍड करतो. माझं असं झालं, डॅडी ते महत्वाचं नाही, रणबीर ऍड करतो. मी त्याच्याबरोबर काम केलं, मी पण केली ऍड. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अरे तो फिल्म करतो ना. मग त्यांचं एक परसेप्शन बघ कसं कसं असतं लोकांना. म्हणजे मला ऍब्सोल्यूट विचार कर, या घरात एक पोचपावती आहे जी काही आहे ना ऍप्रिसिएशनची, ती मिळवणे किती कठीण आहे. म्हणजे त्यांचं एक बनल्या गोष्टी. आणि मी त्यांना दोष देत नाही या बाबतीत. त्यांना त्यांच्या आई वडिलांनी तेवढं त्यांना ते, माझ्या आईला खूप उत्तम गाते ना, तर तिने सगळ्या पेटी परीक्षा वगैरे दिल्या. तर तिच्या वडिलांनी तिला नाही गाऊ दिलं. तिला नाही पुढे जाऊ दिलं. तर तिचं असं होतं की ठीक आहे, आता तिला प्रॅक्टिकल सगळं बघून आले ना गं, की पैसा किती महत्वाचा आहे. हे प्रत्येक पेरेंट्सचं म्हणणं असतं की आपल्या मुलाचं चांगलंच हवं, कोणी वाईट व्हावं असं म्हणून कोणीच बसत नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे. फक्त काय होतं ना, ही अंडरस्टँडिंग जी येते, तेच जनरेशन गॅप आपण म्हणतो, तेच आहे, काही वेगळं नाहीये. तर मला अजूनही आश्चर्य वाटतं माझ्या पेरेंट्स बद्दल, की त्यांना ते कौतुकच वाटत नाही. असे माझी कंप्लेन एक साधारण सतत असते. पण मी हा म्हणतोय तसं मागे बोलतात, कधीतरी समोर पण माझ्या बोला. आणि मी तर खूप ॲप्रिशिएट करेन जे पालक आहेत ना, स्वतःच्या मुलांना घरातनच तो कॉन्फिडन्स देतात ना, तो खूप महत्वाचा असतो. आणि ते खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही कधी तुमच्या मुलांना ना जर असं मोटिवेट फार करू नका त्यांना, पण डिमोटिवेट होणार नाहीत ना ह्याची काळजी घ्या. पण आता कुटुंबाचा विषय निघालाय, तर मला तेच जाणून घ्यायचंय, घरी कशा पद्धतीने दोघांनी सांगितलेलं की आम्ही लग्न करायचा विचार करतोय,
आणि आता लग्न करणार आहोत. माझ्या घरी मी सांगितलं की त्याआधी तर माहित होतं की हा आहे माझा बॉयफ्रेंड, रिलेशन मध्ये आहे, येतो जातो, घरी सोडायला येतो, जेवायला पण येतो, हो ह्याला करायचं आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण जेव्हा ठरलं ना लग्न, मी कोर्टात तारीख हे करते आणि मी करते आता. बाबा म्हणाले ओके, ते काय सही करायला मी असेनच. आई म्हणाली अहो वेडे आहात का, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही परत विचार करा, असं माझी आई म्हणाली होती याला. अहो तुम्ही खूप चांगले आहात. हो. खरंच? हो. अहो ती ती विचित्र मुलगी आहे ती. आणि अरे मी आहे, खूप हट्टी आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणजे आम्हाला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही, तिने तुमच्याशी लग्न करू नये असं म्हटलं, म्हणजे तिने कुणाशीच लग्न करू नये असं मला वाटतंय, असं ती असं माझी आई स्पष्ट त्यामुळे बोलली. तुम्ही खूप चांगले आहात, हा त्यामुळे या भानगडीत पडू नका, असा विरोध होता त्यांचा. हो असा विरोध होता की तिला असं वाटत होतं की आता तू हे निवडलंयस ना, आता करिअर, तिला ते एक, ती मला एकदा म्हणाली होती तुझी धडपड आहे ना वगैरे मला कळतीये, चांगलंय. तर माझी आई ना मला त्यासाठी पण मग इन्स्पायर करत होती की आता हे निवडलंयस ना, मग हे नीट कर. तर मग आता हे करून मग तू ते परत अर्धमुर्ध नको राहूस. त्यामुळे तिचा खूप प्रयत्न आहे की हिचं व्हावं, चांगलंच व्हावं हे, आणि दिसतं. ती भलेही मला ऍप्रिशिएट नाही करू देत, कदाचित ती ऍप्रिशिएट करत नाही म्हणून मी अजून जिद्दीने काम करायचा प्रयत्न Yes. करते, हेही असेल. आणि ती माझ्यापेक्षा, ऑफकोर्स ती माझी आई आहे, ती खूपच स्मार्ट आहे, त्यामुळे ते हे मला माहिती आहे तू हे करतेस. पण घरी तुम्ही कसं सांगितलं होतं? माझ्या घरी जेव्हा आम्ही रिलेशनमध्ये होतो तेव्हा घरी कळलं होतं, मी सांगितलं होतं, कारण ही एक दोनदा घरी आली होती. घरी रात्री उशीर झाला होता तेव्हा आली होती. तेव्हा आईने विचारलं होतं मला, काय तुझं आहे? म्हटलं हो आहे. म्हणजे मला घरून तसं काहीच अपोज नाही, काही नाही. ओके ठीक आहे, लवकर लग्न कर, एवढंच म्हणणं होतं त्यांचं. सांगितलं ओके म्हणाले होते. कारण ही येऊन गेली होती, माझ्या भावाला ओळखायची, माझ्या बहिणींबरोबर बोलायची सगळ्या. त्यामुळे हिचं घरात वावर होताच. किती महिने, वर्ष, असं किती डेट केलं आणि लग्न कधी केलं? 13 पासनं आणि 20 किती झाले? 6-7 वर्ष झाली. हो हो आणि आता लग्नाला 6 वर्ष झाली. 6 हो. वर्ष. आता विचारते कसा सुरू आहे संसार? उत्तम, जबरदस्त. मस्त मस्त मस्त, खरंच मस्त. म्हणजे जी काही विशेषण असतील ना, तुझं माझं आयुष्य, वा वा वा, तू आलास परिपूर्ण झालं वगैरे वगैरे, जे काही ऐकते बऱ्याच जणांकडनं, ते खऱ्या अर्थानं अनुभवते, एवढंच म्हणेन मी. खऱ्या अर्थाने अनुभवते. एक छोटासा गेम आहे, ही ओर शी. कोण दोघांमध्ये कसं आहे हे सांगायचं आणि का असं वाटतंय हे पण सांग. सगळ्यात जास्त कोण भांडतं? ठीक. मी. कशावरून भांडते? कशावरून भांडत नाही हा प्रश्न आहे. म्हणजे कशावरूनही भांडू शकते. की पण आता रिसेंटली झालेलं भांडण क्षुल्लक कारण असं कोणतं होतं? माझ्या आधी ही इथे पोहोचली आणि मला फोन, तू अजून का नाही पोहोचला, याच्यावरून थोडंसं भांडण झालं. आणि जेव्हा की मी पण उशिरा पोहोचले, मला माहितीये ट्रॅफिक आहे, पण तरी तू माझ्या आधी नाही पोहोचला. वा. कामचोर कोण आहे? मी 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 प्रामाणिकपणे मी कामचोर आहे, कारण हा काम पटपट करून टाकतो. आणि मग मी थोडीशी हे ज्या पद्धती, कारण मी करायला घेतलं ना तर ते दुसऱ्यांदा करावं लागणारच आहे. त्यामुळे मग मी म्हटलं हा तूच कर ना, मग ते तू केलंस की कसं बरं आहे, फोकस्ड राहून तू करतो. आणि खूप फोकस्ड राहून सगळ्या गोष्टी करतो. अप्रतिम फोकस आहे त्याचा. अटेन्शन सीकर कोण आहे? मीच मलाच बोलावं लागलं. अटेन्शन सीकर. फूडी कोण आहे? मी. पण चांगलं एक खूप चांगलं आहे ना घरात, नॉनव्हेज आणि व्हेज. हो, ती प्युअर व्हेजिटेरियन. प्युअर, म्हणजे अंड्याचा वासही सहन होत नाही हिलाच, म्हणजे हिच्या घरामध्ये सगळेच. आणि आमच्या घरामध्ये लहान, आमचा गंधर्व आहे ना, म्हणजे एक किस्सा सांगतो. आम्ही खायला गेलो होतो हॉटेलमध्ये, आस्वाद मध्ये गेलो. तो लहान अगदीच 2 वर्षाचा होता ना,
नाही हा 2 वर्षात. 2.5-3 वर्षाचा होता 2.5. आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि तिथे त्याने ऑर्डर म्हणजे चल काय खाणार आपण हे खाऊया ते खाऊया असं झालं आणि त्याने चिकन लॉलीपॉप असं आस्वादमध्ये म्हणाला जोरात ओरडून. म्हणजे आमच्या घरात लहान सगळ्यांना हो अंड्यापासून सुरुवात ते चिकन, रविवार शनिवार आपला बुधवार मासे मग आता मासे. घरी कसं होतं, बनवते? ही बनवते, उत्तम बनवते, खूप सुंदर बनवते. म्हणजे आणि मला नीलम या गोष्टींवर विश्वासच नाही बसत. का सांगते, कारण मी बनवते हा खातो आणि मी ते चाखून नाही बघत, हो. अजिबातच नाही. मला मीठ तिखट काही त्यातलं कळत नाही. जसं मी वांगे बनवणार ना तसं मी ह्याला ते चिकन बनवून घालते, असंच माझ्या डोक्यात मी ठेवते गणित. आणि बाकी पहिल्यांदा घेतलं ना बनवायला, तर मी ते सगळं केलं, वाटण सगळं आमचं सगळं केलं, फोडणी वगैरे दिली आणि जो मी पळी त्याच्यात ती टाकली आणि ती खडखड वाजली, म्हणजे हातच गळले. म्हणलं हे बघ ते हाडं वाजलं आणि तो क्लीन वगैरे ह्याने करून दिलं होतं. म्हणलं सुहास ते हाडं वाजलीत. तर तो म्हणाला हो ते बोनलेस नाही आणलं ना मी. मग मी म्हटलं की आता तो म्हणाला ओके कळलं त्याला, थांब मी बाकी तू मीठ सगळं तुझ्याप्रमाणे. म्हटलं केलंय. आणि मी जाऊन मग ना त्यानंतर साधारण ना मी ते आणि मी फार बघत नव्हते. ओके हे एवढं आहे ग. आणि आमच्यात पहिला जेव्हा झाला ना वाद, एक वाद बारीक झाला होता किचनमध्ये, सुरू केलं होतं मी प्रेमाखातर केलं होतं. तर तेव्हा अंड्याला वास येत नाही असं तो म्हणाला. मी म्हटलं हे बघ हा वास जात नाहीये या पॅनचा, मला नवीन घ्यावा लागेल. असा झाला होता आमचा. आणि तो म्हणाला येत नाही. मी म्हटलं अरे एवढा येतोय. तर तो म्हणाला अगं नाही तो वास नाही. ते म्हटलं नाही तो वास. तर हे एवढं झालं होतं. मग तू तेव्हा तशीच्या सेटवर झीच्या लाली मावशी सोबत काम करायची संधी मिळाली. तेव्हा लाली मावशी आणि आम्हाला वेळ असायचा ना, मी लाली मावशीला विचारायचे, ए लाली मावशी हे कसं बनवायचं ग? आणि लाली मावशी उत्तम मासे बनवते, सगळ्यांना माहितीये. काय म्हणजे खूप सुंदर. आणि तिने मला ना स्टेप बाय स्टेप सांगितलं. कोळणीकडे जाऊन तू त्याला कसं करायचं, बरं असं दाखवायचं नाही ना, तुला येत नाहीये, तुला मग वेड्या बनवणार, असं वगैरे सगळं लाली मावशीकडनं. मग सुका जवला पहिल्यांदा केला मी. लाली मावशीला म्हटलं लाली मावशी केलंय, व्हेरी गुड. दुसऱ्यांदा मग तिने मला बऱ्याच गोष्टी अशा शिकवल्या, तिरफळ टाक, हे सगळं ना तिने शिकवलं मला लाली मावशीने. कारण सेटला जास्त वेळ सेटवर असतो, हो. मग काही कोणी सांगणारं नसतं किंवा काय. आणि एक साधारण कसं आता हिला कसं सांगणार बरं, त्यातली व्हेजिटेरियन, मग ती ह्याच्या बहिणी वाटण वगैरे बेसिक सांगून झालेलं कोकणी लोकांचं जे कसं असतं ते फ्रोज करून ठेवतात, स्टोअर करून ठेवता तुम्ही. आमच्याकडे ओलं खोबरं कधीच दिसत नाही घरात. आमच्याकडे दिसतं ते सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्यापासून जे काही आमचे सगळे पदार्थ होतात. आणि तेल नाही दिसलं भाजीत तर आमच्या नरड्याखाली भाजी जात नाही. आणि त्याला तेल बघून खातच नाही. आणि बरं आठवड्यातून आम्ही साधारण 4 वेळा तरी वांगी खातो वेगवेगळ्या प्रकारची. आणि वांग या लोकांना आवडतच नाही. हो. तो म्हणाला मी खाईन, तू त्याच्यात जवळा टाकलंस तर. माझं तर हे असं नाही होऊ शकत. तर असं थोडंसं डिफरन्सेस आहेत, पण तरी सुद्धा त्याला माझ्या हातचं आवडतं. म्हणजे मला अजिबात वाटत नव्हतं की मी खरंच नॉनव्हेज बनवेन कधी. पण मला आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडतं. वा. ही बनवते तेव्हा ट्रीट असते ही जेव्हा बनवते. आणि ती एक पदार्थ बनवत नाही, अनेक पदार्थ बनवते. म्हणजे हे पण तुमची प्रॉन्स बनवेल तर तो गार्लिक, बटर गार्लिक गार्लिक प्रॉन्स असं काहीतरी वेगळं करेल, खूप सुंदर. हिला माहित नाही टेस्टी, ते आम्हाला माहिती आहे सगळं. नाही. त्यामुळे ते घरातले जेव्हा पण सांगतात ना, आवडीने येतात खायला. मला काय होतं माहितीये, माझा प्रॉब्लेम हाच होतो. हे लोक आवडीने खातायत, बोलतायत, पण ते खरंच आहे का? का फक्त मला कोणीतरी असा दिलासा देणं, जाऊ दे तिला कशाला सांगा, असं मला सतत वाटत राहतं. एक तेवढंच, कारण मी ते खाल्लंच नाहीये त्यामुळे मला माहित नाही. Yes. पण मुळी कोण आहे दोघांमध्ये? तीच? मीच. सगळं आळशी? आळशी आपण दोघेही इक्वली आहोत. आता काहीतरी घे, हा, ठीक आहे. काहीतरी घे. असं अगदीच मला आता रेडी व्हायला उशीर कोण लावतो? मी माझं काय रेडी हो होणं. हो हो मी रेडी असते ना. आता मला जाऊन दारात चपला घालायचं तेव्हा तो हो ना निघूया ना, म्हटलं अरे तयार हो. तसं नसतं. पण हिला तसा उशीर लागतो रेडी व्हायला, तोपर्यंत मी बसून राहतो. कारण मला माहिती आहे, मला 5 मिनिटं लागणार आहेत. काय पॅन्ट घालायची, शर्ट घालायचं, हा पुरुषांचा निघालो. गैरसमजच आहे.
आम्ही सगळं एवढं टॅकटूक टिक 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 करून तोपर्यंत आम्ही काय करायचं? तोपर्यंत आम्ही काय करायचं असं नाही, मग तोपर्यंत ते रेडी होऊनच बसा ना. पण नाही, आम्ही रेडी होईपर्यंत थांबणं मला हा पॉइंटच नाही कळत. मग आता तेच जर उलट केलं, मी रेडी होऊन थांबणार आहे तुमची तयारी होईपर्यंत, म्हणजे किती वेळ जाणार? ते विचार तसंच करा. असायला पाहिजे खरं तर. रेडी होऊन थांबणं गरजेचं आहे. सगळ्यांना पटेल ते मी काय म्हणतोय ते. रिलेटिव्ह सोबत गप्पा कोण जास्त मारतं? दोघी नाही मला वाटतं हा, आम्ही फार. हो. नाही, पण आहोत आपण. हा, ते फोनवर सतत हा. बोलणे ना, नाही. नाही तेवढं नाही होत हा. आमचं. ओके. भेटून बोलतो. हो. घरात लाडकं कोण आहे? मी सांगते काय तुला, मी मधले ना एक्स्ट्रा. माझ्यानंतर भाऊ, म्हणजे माझ्या बहिणीनंतर भाऊ हवा असतो. हो. एक ते टिपिकल असतं ना. मी झालीये मुलगी, आता चल ठीक आहे. यानंतर मला भाऊ झालाय तो, कारण मुलगा येतो तो लाडाचा, पहिली मुलगी आहे. अरे कोणाला नको, तर ते जे आहे ना ते, त्यामुळे फार सगळं अटेन्शन सीकर का असतो ना आम्ही मिडल चाइल्ड, त्याचं कारण आहे. कारण आम्हाला कोणी विचारत नाही एका पॉइंटला. आणि हा कसा मोठा मुलगा ना घरातला. अरे मोठं आणि माझी बहीण मोठी आहे. हा, मी पण sorry, second हा, पण आहे. पण नाही हा Middle मुलगा child ना, आहे. सेकंड मुलगा, सॉरी. हम्म. हा, पण तो भयानक लाडका सगळ्या मावशांचा, सगळ्या घराचा. आणि त्याला प्रेमाने घरात बबलू म्हणतात. सो ही वॉज लाईक चबी किड ओनली. आणि तो मग त्याला जे लाड झालेत ना त्याचे, म्हणजे बर्थडे गिफ्ट काय मिळत असतं ग नीलम आपल्याला लहान असताना? सांग मला काय मिळत असेल बर्थडे गिफ्ट? की बाबा काहीतरी सायकल आली, खेळणं, खेळणं सायकल. आलं, इथपर्यंत ओके ना. सोन्याच्या चेन मिळायच्या, अंगठ्या, बर्थडे गिफ्ट, सूट्स, 3 पीस सूट्स वगैरे त्याच्यासाठी वगैरे. आणि इतके लाड त्याच्या घरात झालेले आहेत. आणि त्यामुळे तो लाड आजही सगळ्या बहिणी त्याला जे काही हवं असेल ना, मला फोन येतो, बहिणी दादाला काय इम्पॉर्टंट आहे आता एवढ्यात. मग त्या भाऊबीजेला ते बरोबर त्या सगळं काय महत्वाचं आहे. अच्छा, त्याचे पॉवर बँक खराब झाले का? ओके, मग आम्ही ते देतो त्याला. हा, मग त्या विचारणार, त्या कन्सिडर त्याला काय उपयोगाचं त्या विचारणार आणि त्याप्रमाणे त्याला गिफ्टिंग करणार. इतकं म्हणजे त्याच्याबद्दल खूप, कारण तो आहेच तसा. तो लाड का होतात त्याचे, कारण तो व्यक्ती उत्तम आहे, त्यामुळे त्याचे जास्त लाड होते. काम कोण वाढवतं? काम नाही, मोस्टली आपलं काम क्लीन असतं. क्लीन असतं दोघांचंही. नॉनस्टॉप बडबड ही कोणाची? आता तुम्हाला काय वाटतं नीलम, तू असं का विचारतेस की मला मजबूरन माझंच नाव घ्यावं लागतं? विसरपणा कोण आहे दोघांमध्ये? हा, म्हणजे कधीतरी होतं विसर, म्हणून चावी राहते कधी काय गाडीला. मग काय हा, बरं. बाकी विसर हा, विसरतो मी थोडा. सांग आता स्वतःच सांग. हा, मी सांगितलं आता. हा, विसरतो. पहिलं सॉरी कोण बोलतं? ऑफकोर्स घरात राहायचंय. इथून पुन्हा घरी जायचं. हो, इथून घरी जायचंय पुन्हा. नाही, बरोबर आहे तुझं. नाही, हाच म्हणतो. शॉपिंग करायला कोणाला आवडतं? नाही, आम्ही असे शॉपिंग वेडे तसे नाही आहोत. आम्हाला फार गरजेच्या गोष्टी, गरज असेल पहिले तेव्हा. प्रायोरिटी काय आहे हे दोघं ठरवून दोघंही करतो. म्हणजे अगदी तुला खरं सांगायचं, कपडे बिपडे हे सगळं झालं ग, शॉपिंग वगैरे. आता काय भाजी खरेदीसाठी पण आमचा दोघांचा खूप छान उत्साह असतो. दोघांचा. हो, भाजी खरेदी करायची, आठवड्याभराची करून टाकूया. आहा, काय छान. मग तो पण, अरे तिथे ना चांगल्या भाज्या मिळतात. अरे ह्या पण गोष्टी आम्ही, आनंद आहे याच्यात आम्हाला. हो. आणि एक शेवटचं, अनोइंग कोण आहे दोघांमध्ये? दोघंही नाही होत आम्ही. तुला माझं नाव घ्यायचं? मी तुला माझं नाव नाही. घ्यायचं? याला माझं नाव घ्यायचंय बहुतेक. घे. नाही, अजिबात नाही, खरंच नाही. येस. पण आता आपण इतक्या वेळ व्हॅलेंटाईन बद्दल बोलतोय, तुमची प्रेम कथा ऐकली. मला सांगा, पहिला व्हॅलेंटाईन कसा होता तुमचा? मस्त होता. मी साडी नेसले होते. हो, सी ग्रीन कलरची साडी होती आणि हॉट पिंक कलरचा ब्लाउज. मला तेवढं आठवतंय. आणि मला बघून हा असा झाला होता, असा झाला होता साधारण. आणि नारळी बागेत गेलो होतो आपण. नारळी बागेत गेलेलो, सगळेच जण होते तिथे. आणि ना आम्हाला ना, आम्ही दोघंही असे
हे सगळं आणि हातात हात पकडणे वगैरे वगैरे हे गोष्टी ना मला खूप ऑड वाटत होत्या ग तेव्हा करायला. आणि आम्ही तसे बागेत जाऊन बसणं वगैरे असं हे काही कधीच करणारे कधीच आम्ही नाही. नव्हतो. कारण आम्ही भेटायचोच रिहर्सल्सला, तिथेच बसायचं, तिथेच बोलायचं. जर काही बोलायचं असेल तर घरी गेल्यावर ते पहिल्यांदा असं मी पण उगाच आपलं तयार होऊन आणि काहीतरी असं, आणि ह्याला मग ते प्रेशर येऊन त्याने काहीतरी चॉकलेट वगैरे तेव्हा घेतलं होतं. हा, मला हे पण माहित नव्हतं हे चॉकलेट डे असतो, हा. रोज डे, हेही माहित. हेही माहित नव्हतं. पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला मी हिच्यामुळे, हो. त्यामुळे तसे पास्ता खाल्ला हिच्यामुळे. तो अजिबात तो कोकणी माणूस, तो प्रॉपर त्याची भाकर, त्याचं ते गोडी डाळ आणि सगळं पिठी, ह्या सगळ्या गोष्टी तो तो अजिबात त्याला बाहेरचं खायला. आणि मी तर म्हणजे बाहेरचं खाऊनच आणि मला खूप, आणि मी त्याला ना असे खूप आहे ना, आता आता ते प्रकार जे जेनझी करतात बघ, ते मी त्याला करायला लावायचे तेव्हा, जेव्हा आम्ही भेटलेलो ना 13-14 या दरम्यान. तर मी त्याला ते सगळं असं हिप कूल आणि ह्याव आणि त्याव डिस्को थेक वगैरे असं हे सगळं करतो. तर त्याला असं व्हायचं की काय हे? असं तो. आणि मी मी त्याला म्हणायचे की ही मजा मस्ती आहे, हे आपण करूया. आणि तो बिनबोबाट काहीही न बोलता तो माझ्या बरोबर यायचा आणि तो करायचा आणि तो बिचारा खायचा. आणि मला जेव्हा कळलं ना घरी जाऊन त्याच्या, की हे असं प्रॉपर याचं मील असतं, हे असतं. आणि माझं असं झालेलं, मग तुला ते आवडायचं नाही का? तर तुला मी कधीच खाल्लं नव्हतं आणि मला मैदा हा प्रकार आवडत नाही, मला बटाटा हा प्रकार आवडत नाही. आणि बिचारा प्रेमापोटी. हो, प्रेमापोटी खरंच खायचा आणि अजूनही खातो मी. अजूनही खातो. वा. पण मला विचारायचं आहे, इतक्या वर्ष रिलेशन मध्ये होतात, लग्नाला 6 वर्ष झाली, असं असतं ना की खूप अप्स अँड डाऊन्स येतात. एक अशी वेळ आलेली आणि ज्यावेळेस वाटलं की मी खूप चांगला डिसिजन घेतलाय आणि बेस्ट पार्टनर निवडलाय. हे कधी घडलं दोघांच्या बाबतीत? लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं किंवा काय, पण BMC अजिबात हो. कामगार थांबले नव्हते आणि सगळे कामं करत होते, सगळे हे करत होते. आणि सुदैवाने आपली मराठी सिरियल इंडस्ट्री पण थांबली नव्हती. आणि मी सिल्वासात जाऊन काम केलं होतं. सेकंड लॉकडाऊन. सेकंड लॉकडाऊनला सिल्वासात जाऊन काम केलं होतं. आणि मला माहीत नव्हतं ग की मी घरापासून लांब जाऊ शकते का, किंवा मी कसं ऑपरेट करेन स्वतःला. अजिबात नाही, कारण मी कधी मुंबईच्या बाहेर अशी कामं केली नाही. केलं तर मी फिल्म केली, परत आले, असं वगैरे केलं. पण मुंबईच्या बाहेर थांबून तिथे वगैरे असं काहीच केलं नव्हतं. आणि ते करायची वेळ आली होती. तर तेव्हा मी कम्प्लीट असे झाले होते की आता मी काय करू, मला नाही सुचणार मी काय. तर मी गेले, कमिटमेंट आहे, जावं लागेल. 1 महिना मी तिथे काम केलं ग. तोपर्यंत हा प्रत्येक वेळेला कॉल करून जेवलीस. म्हणजे मला असं झालं की हे कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं ना, की फोन करणं पण, किंवा कामाकामात राहिले. हो. म्हणजे माझ्याकडनं तर कधी नाही झालं, कारण मी सीन नाही लागला तरी मधला वेळ असतो आम्हा लोकांना, आम्ही बसून राहतो. पण असा डोक्यात विचार येत नाही की आपण फोन करूया. हे बघ, माझ्याकडनं ही फार सहज घडणारी गोष्ट नाही. पण नाही, लाईक अ क्लॉक वर्क हा फोन करायचा. जेवली, हे झालंय, अच्छा ते तुला दुखत होतं, गोळी घेतलीस, अच्छा मग आता पोचली हॉटेलवर, ओके. मग हे ना, आणि दुखतच झालं होतं, आम्ही परत आलो होतो. हे लग्नाचे इनिशियल हे होते दिवस. आणि माझं असं झालं होतं की यार, गुड डिसिजन. हे जे म्हणतो ना, आपली काळजी घेणारं, सतत काळजी घेणारं आहे ना. आणि बरे, आणि झाले ना, इतकी वर्ष रिलेशन मध्ये होतो, आता लग्न झालंय, आता हेच तर हवंय. तुम्ही रिलेशन मध्ये असता तर तुम्ही 24 तास नसता ना नसतो. एकमेकांबरोबर, तुम्हाला सवयी माहीत नसतात. तुम्हाला पुढे लग्न झाल्यावर डोक्यात गोष्टी जातात काय, की बाबा हा ओला टॉवेलच इथे ठेवतोय, मग तुमची चिडचिड होते, मग भांडणं वाढतात किंवा वॉटेवर. पण इतके वर्ष एकत्र राहून पण मग लग्नानंतर काय होतं, जे आपल्या निर्णयाला खूप महत्वाचं ठरलं ना, म्हणजे येस आपण करेक्ट निर्णय घेतला, तो पिरियड होता सेकंड लॉकडाऊनचा. आणि मी काम करायला बाहेर होते. हा एके हाती एकटा थांबून, आणि बरं, काहीच त्याने शिकला नव्हता तो, स्वयंपाक पाणी कसं करायचं काय, त्याने ते स्वतः शिकून घेतलं. आणि मला एकदाही ह्याचं टेन्शन त्याने नाही येऊ दिलं की तो कसा हे करतोय, सर्व्हाइव्ह करतोय तिथे किंवा काय. तो हेच त्याने दाखवून दिलं की तो उत्तम राहतोय
त्यामुळे मी डिस्टर्ब न होता त्याने सगळं एके हाती इथे सांभाळलं होतं आणि मला तिथे काम करता आलं. नाही तर एक असं होतं ना, आपण कुठे आहोत, आपण का तिचा करतोय? प्रॉब्लेम काय होतो माहितीये, एखादं काम करायला घेतलं ना, शूटिंग म्हणा किंवा काही कोणतंही काम, तर त्याच्यावरच तिचा फोकस असतो पूर्णपणे. मग स्वतःकडे लक्ष देत नाही, हेल्थकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मग नंतर त्रास होतो त्याचा. आणि माझा नेहमी फोकस असतो हिला सांगणं असतं, की प्लीज हेल्थवर लक्ष दे. त्यासाठी माझं असतं तिच्या. हो. कारण आपण व्यवस्थित राहिलो तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना. नक्कीच. आणि तुमच्यासाठी कोणता असा क्षण होता की परफेक्ट पार्टनर निवडलंय ही जाणीव होते ना ती झाली? असे बरेच क्षण आहेत. अ, मी जेव्हा कामाला जायचो किंवा काही कामानिमित्त बाहेर जायचो, शूटिंगसाठी वगैरे, तेव्हा मला फोन करून हे विचारणं वगैरे आहेच. पण तू तिथे लक्ष दे कामात. इम्प्रूव्ह कसं होऊ शकतं आणखी, ह्या सगळ्या गोष्टी मला ती सांगायची. त्यानंतर तेवढंच मी बाहेर असताना माझ्या घरच्यांशी तिचं बोलणं असायचं सगळ्यांशी. कारण मी आधीपासून जॉइंट फॅमिलीमध्ये राहिलेलो आणि मला ते आणि आम्ही सेपरेट झालो नंतर बाहेर गेलो. तर ही सगळ्यांशी बोलायची व्यवस्थित आणि सगळे पण माझ्या बहिणी हिच्याशी बोलून त्यांचे जे काही डिसिजन मेकिंगमध्ये हिला इन्क्लूड करणं वगैरे ह्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्यात ना हळूहळू, तेव्हा मग वाटलं आपला डिसिजन करेक्ट आहे. किती छान. म्हणजे मला आता हेच विचारायचं की तुमचं लग्न म्हणजे मी खूप गोष्टी ऐकल्यात पण आता मला त्या तुमच्याकडनं ऐकायच्या. तुमचं लग्न हा एक वेगळा सोहळा होता. हो. म्हणजे कोर्ट मॅरेज केलं तरी त्यानंतर रिसेप्शन होतं आणि हम्म. अनेक कलाकार आले होते. हो. त्यात तुम्ही खूप एन्जॉय केलेलं आणि ते सगळंच मला जाणून घ्यायचं की लग्न तो दिवस कसा होता खरं तर? तो दिवस म्हणजे तो अपेक्षेच्या खूप पलीकडचा होता. अपेक्षाच नव्हती आणि मुळात आम्ही करणारच नव्हतो असं काहीतरी. कारण आमचं दोघांचंही आधी ठरलं होतं. आपण पैसा वेस्ट करायचा नाही लग्नावर. जे लाखो रुपये लोक खर्च करतात तसं आपण नाही करायचं. पैसा ठेवायचा आपण. आपण कोर्ट मॅरेज करू. कोर्ट मॅरेज करण्याचं आम्ही ठरवलं. रिसेप्शनचं काही डोक्यात नव्हतं. माझ्या घरून म्हणत होते, विरोध होत होता, "नाही करूया आपण व्यवस्थित. आपली माणसं येतील, त्यांना कळायला तर पाहिजे सगळं." म्हटलं, "काही गरज नाही. आपण त्यांना सांगू कोर्ट मॅरेज केलं म्हणून." घरच्यांनी फोर्स केला, "नाही काहीतरी काहीतरी थोडं तरी हळद तर लागायला पाहिजे." म्हटलं, "कोकणातली हळद म्हणजे हळद तर पाहिजेच." म्हटलं, "ठीक आहे हळद." हिला म्हटलं, "हळद करतोय आम्ही." हां. ती म्हणाली, "हां, ठीक आहे हळद." आणि अचानक आम्ही 5-6 दिवसापूर्वी आमचं असं झालं, की हळदच करतोय आहे. तर मग घरच्यांनी फोर्स केला, "आता रिसेप्शन तर होऊ देत. रिसेप्शन करूया आपण." तर 5 दिवसामध्ये आम्ही ठरवलं करायचं. ही म्हणाली, "पैसे खर्च करायचे नाही." म्हटलं, "हो, पैसे नाही खर्च करायचे. मग होणार कसं?" तर हळू मित्रांना माझे मित्र आहेत सुशील, अविनाश वगैरे. हे म्हणाले, "नाही आपण करू. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. करायचं ठरलंय ना, मग करायचं आपण." अरे म्हटलं, "खर्च नाही करायचा आपल्याला." "मग तू कशाला पाहिजे खर्च?" म्हटलं, "होणार कसं? काळजी करू नको." आम्ही जिथे सायनला राहत होतो, तिथे पहिल्या माळ्यावर हे होते टिंक्या म्हणून आहे एक मित्र आमचा. टिंक्या दादा. हां. म्हणजे त्यांचं ते याचं आहे जेवण केटरर्स आहेत ते. केटरर आणि त्यांचा मोठा भाऊ ते ऑर्केस्ट्रा आणि हे सगळं आपल्या डीजे आणि हे सगळं जे काय असतं ना, बॉसी आणि टिंक्या दादा आणि अजून त्यांचा बॉसी आणि टिंक्या दादा. भाऊ. असे अरे आहेत ते. ह्यांनी जे एके हाती सांभाळलं ना कमाल. रिसेप्शन. त्यांनी जेवणाचं सगळं अरेंजमेंट आणि माझा एक मित्र आहे संतोष संतोष करावतेकर म्हणून. त्याने डेकोरेशनचं अख्खं केलं म्हणजे त्याच्यामध्ये लाईट वगैरे सगळ्या त्यांनी अरेंज केल्या. कुठून मला माहीत नाही. पैशाचं काहीच बोलणं झालं नाही. ते आले, लावलं. बाकी या लोकांनी अविनाश, अभि वगैरे हे माझे सगळे मित्र त्याच्यामध्येही काही आपण युनिक करू शकतो. हे करण्यासाठी सगळ्यांनी 2 चाळींच्या मध्ये जी जागा असते आणि जो स्टेज असतो. त्याच्यामध्ये त्यांनी केलं आणि इतकं सुंदर केलं. मी जेव्हा पाहिलं म्हटलं, "अरे हे एवढं कसं काय?" आणि ते सगळं मित्रांचं क्रेडिट आहे ते. हो. आणि ही म्हणाली, "आता मग मी बोलू का?" ही विचारत होती, "काय करू? सांगू का सगळ्यांना?" कारण मी तर नाहीच सांगितलेलं आहे. आम्ही भेटलो होतो. आमचं ठरल्यानंतरही हिच्या
मित्रांना मैत्रिणींना मी भेटलो होतो. हो, आणि त्यांना म्हणजे नेहा, श्रुती, हेमांगी ह्या सगळ्यांना आम्ही जेव्हा भेटायचो, रेग्युलरली भेटायचो, आणि त्याला हा खूप आवडला होता. आणि तो म्हणाला, हा अरे खूप छान आहे हा. आणि त्यांची जास्त मैत्री ह्याच्याबरोबर झाली. आणि मी सांगितलं नव्हतं कोणाला की अरे मी करतेय वगैरे, आणि मी इन्व्हाइट नव्हतं केलेलं. आणि आता हे रिसेप्शन होतच आहे आता 5 दिवसात अगदी, तर मी इन्व्हाइट करते, कारण माझ्याकडे सांगायलाच हो. काय, कारण माझ्या डोक्यातच नव्हतं तोपर्यंत. बरं, मित्रपरिवार कसा महत्वाचा असतो बघ, ते फक्त तुमच्या बरोबर जेव्हा कन्व्हिनियंटची मैत्री जी आहे ना आपण बघतो आजूबाजूला, ते तसे नाही. आमचे जे मित्र आम्हाला लाभलेत ना, ते खरंच खूप चांगले लाभलेत. म्हणजे अविनाश आणि सुशीलचं नाव, भाय बंटाय आता काय पाहिजे तू, तो असाच आहे. आणि आमचा अविनाश, तो तर म्हणजे गावाकडचा आहे ना, तो तर म्हणजे अरे ते कुठं लागतंय वगैरे असा वगैरे. बरं, हे सगळे आपल्या फील्ड मधले आहे. हो हो. हो, सगळे आपल्या एक फील्ड चॅनल मध्ये. मध्ये आहे, दुसराही एक कमर्शियल त्यांचं ते आहे. हो, लोकल बंधन आहे लोकल सागर बंधन. पवार, तिथे काम करतो तो. आणि तोही सगळा मीडिया वगैरे सगळं सांभाळतो वगैरे, तो पण आहे. अरे म्हणजे मी इतकं सॉलिड नियोजन केलं ना, आम्हाला कुठलीच पैशांची चिंता नाही होऊ दिली, काहीच नाही होऊ दिलं. बरं, मी रेडी झाले, ह्या माझ्या साड्या मी अगदी ह्याची बहीण मला घेऊन गेली होती लग्नाच्या 1 महिना आधी, की तुला साड्या घ्याव्या लागतील, ते देतात घेऊन. तर मला काही असं म्हटलं, साड्या, एक साडी तर लागणार नाही, नाही ही साडी रिसेप्शनची वगैरे वगैरे. तर मी म्हटलं नाही, मला काहीच लागणार नाहीये. नाही नाही, पण त्या असाव्या, लग्नानंतर जेवणाला बोलवतात ना घरोघरी. तर माझ्या डोक्यात ते काहीच नव्हतं ग. तर मी म्हटलं अरे देवा, बरोबर आहे, ठीक आहे. मग तिने मला घेऊन गेली, छान दादरमध्ये बसलो आम्ही सगळं. आणि तिला आता ती असं कॅश घेऊन आली होती, भरमसाठ असा, असं, हा तू बघ तुला कुठल्या. मी अगदी नीलम, 700च्या साड्या पण मला आवडायला लागल्या. आणि मी म्हणे हे, आणि तिचं असं झालं, ह्या नाही चांगल्या, ओ हो शालू में वगैरे उनको दिखाओ. नाही, मला आवडेच ना ग. आणि जेव्हा 1000 आणि 1200ची साडी असे दाखवायला सुरू केलं ना, मला ना थोडी एन्झायटीच व्हायला लागली. म्हटलं एवढ्या महाग, म्हणे अगं ह्या काहीच नाहीये, तू 20,000 घेऊ शकतेस. बघ, तिने असा आकडा म्हटलं नाही, मला नाही घ्यायची आहे. तर मी अगदी 1000 रुपयाची जी मला आवडली साडी ती मी घेतली. आणि मी म्हटलं मी हीच नेसेन. आणि माझी मैत्रीण ती आली होती हळदीला, ती म्हणाली काय मग तुझी बॅग रेडी आहे? म्हटलं कशाला बॅग रेडी आहे, उद्या जाणार ना मी तिथे. मग मी थोडंसं माझं एक डफल बॅग रेडी ठेवून मी परत येणार इथे, आणि मग मी इथून मग मम्माकडनं माझं जे काय घेऊन. म्हणजे असं नसतं, ती बॅग रेडी करावी लागते दिशा. म्हटलं, अगं आता काय, मी येणार ना इथे. हा म्हणा असं काही बोलला नाहीये मला सुहास, तो मला सोडणार आहे इथे, मग मी ते करणार, ते काय 5 परतावन आहे. तर मी त्या ह्याच्यात होते, मी येणार ना इथे, माझं कपाट तर आहे, ते कुठे चाललंय. नाही. मग त्या मैत्रिणींनी, दीपाली, त्यानंतर सुश्रुषा, दीपाली जाधव उत्तम कलाकार, ती पण माझी मैत्रीण आहे. तिने माझी बॅग भरली, ते सगळं ते करून. ते हल्ली त्याचे एक व्हिडिओ मी पाहिले होते, पण तेव्हा पण मी ते पण नव्हतं केलं ग. तर त्याचं ते सगळं ते त्याच्यात, आणि मिठाई ठेवणे, कारण ते गेल्यावर ते बघतात वगैरे, हे मला काहीच माहित नव्हतं. तर मग ते तिने सगळं केलं की हे घेऊन जा, हे घेऊन जा. आणि मग मला विचारलं की काय गो, कोर्टात जाताना तू काय करणार आहे? म्हटलं साडी नेसणार आहे. आणि हेअर आणि मेकअप, म्हटलं ते कशाला लागतंय कोर्टात, कोण बघायला येते? तर तिचं असं झालं, तिने माझ्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली. आणि ती म्हणाली उद्या सकाळी या अपॉइंटमेंटला इथे हजर राहा, तुला तयार करेन, आणि मग तू तिथून कोर्टात जायचं. आणि म्हटलं अगं हे पैसे, तू पैशांची चिंता करू नको. सुश्रुषा दळवी माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं मेकअप शिवाय तू घराबाहेर पडायचं नाही, जरा तू फोटोज काढणार आहे का ते पण नाहीये. मग माझा विनय, जो खरंच खूप जवळचा मित्र आहे माझा, तो आला. त्याने आमचे फोटोजचं ठरवलं की हळदीचे फोटो आणि दोन्ही हे बाजूला. सगळं सगळं दोन्ही बाजूला, माझी पण आणि त्याची. विनयने ते खूप काम जबरदस्त केलं फोटोज. हळद पण माझ्याकडे म्हणजे हळद आणि कोकणी स्टाईल आणि सगळं. अरे ह्याची केवढी भडक हळद होती. माझी सात्विक हळद, आमच्या घरी सकाळी हळद होते, आणि ती अशी एवढं एवढं लावायचं झालं, सगळ्या ह्या करायच्या बायका, थोडंसं खाऊ बिऊ खायचं, ती गोल कचोरी असते, वेफर्स सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे प्यायचे, आणि 2 गाणी लावून फक्त कोणीतरी असे नाचेल, झालं. एवढीच माझी हळद होती. ह्याच्याकडे हळद. तू किती वाजता झोपला? मी सकाळी 4-5 ला झोपलो, आणि उद्या आम्हाला कोर्टमध्ये जायचंय. हो. मी आणि एवढ्या कोण वेळ- आलं होतं? कोण म्हणजे या लोकांनी स्वतःहून फोन केला, सागरने फोन केला.
काय म्हणजे प्रेमात बोलला तो, "काय रे मला सांगितलं नाहीस तू?" सागर कारंडे हां, त्याने फोन सागर केला. कारंडेने फोन केला. "तू सांगितलं नाही, हळद-बिळद करणार आहे की नाही?" म्हटलं, आहे पण ठरत नाही अजून." "झालं ठरलं, करायची आपल्याला हळद." गौरव मोरे. गौरव वगैरे हे सगळे, राकेश वगैरे हे सगळेजण संध्याकाळी जमा झाले. संध्याकाळी 4-5 वाजता जमा झाले. तोपर्यंत ते खालचं टिक्क्या त्या हो. म्युझिक सगळं लागलं आणि हे इतकं पटापट झालं सगळं, मला विश्वासच बसेना. हे मी काहीच प्लॅन केलं नव्हतं. म्हणजे लोक 3-3, 4-4 महिने आधीपासून या सगळ्या गोष्टी प्लॅन. हे आमचं 5 दिवसात तयार झालं सगळं. हो. हळद उत्तम झाली. मी सांगतोय की 4-5 वाजेपर्यंत मी जागलो. कारण आमचे बरेच मित्र ओमकार डिंगोरे वगैरे रात्री हो. थांबला होता. नंतर आता संभाजी ससाणे हो. ज्याचा आता ज्याचा रुबाब आलाय रुबाब संभा. तो त्याला उशीर झाला होता. हो. काय तारीख होती लग्नाची? लग्नाची 10 फेब्रुवारी 10 होऊन फेब्रुवारी. गेली. आणि 2000 2020. 2020. म्हणजे 10-20 हो. असं. 10-2-20. हां, असं केलं. 20-20 अशी ती तारीख होती. आणि मला अभिला मी सांगितलं होतं, "अभि, कोर्टातनं अशा सांगितल्यात." अभि खांडकेकर. तो म्हणाला, "दिशा 10 कर गं. ते ना 14 वगैरे ना खूप क्लिशे होऊन जाईल. कारण ते व्हॅलेंटाईन पण असतो आणि हे पण. तू ते करू नको. आयुष्यभर असं तुला आहे ना एकाच गोष्टीत खुश राहावं लागेल." तर तेव्हा त्याला मी बोलले होते, तेव्हा तो असं म्हणाला. आणि अगदी ना मी त्याचं ओपिनियन घेतलं होतं. तो कपडे वगैरे अभि तर काही विषयच नाही. मी त्याला म्हणाले, "हे बघ, असे काही कपडे वगैरे करायचे असतील ना, तर त्याने." म्हणजे नीलम, सगळं काही आजूबाजूच्या मित्रपरिवारामुळे ना इतकं छान जुळून आलं ना आमचं दोघांचं. हो. ते त्यासाठी आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत. आणि जेव्हा लग्नाचा दिवस होता, खतरनाक. खतरनाक रिसेप्शनचा. सो असेच काही आठवणी माझ्यासोबत आहेत आणि आता मी त्या दाखवणार आहे तुम्हाला आणि त्याच्या मागच्या भावना किंवा त्या मेमरीज मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात. सो ओके. अरे बापरे! वाव. डॅडी. ओ. अरे, त्यांना मी हा फोटो काढताना खरंच सांगत होते, रिलॅक्स राहा. शांत राहा, काही नाही, टेन्शन घेऊ नका. कारण त्यांना असं झालेलं की लग्न होतंय घरात आणि मी काहीच केलं नाही अशी एक भावना त्यांना आली हां. होती. आणि ते त्यांना खूप खात होतं आतल्या आत, की मी काहीच केलं नाही या लग्नासाठी. अ, मी काही प्रिपेअर नाही केलंय. आणि मी त्यांना एवढंच सांगत होते, की काही नाही, ठीक आहे. मी बघत आहे, मी सगळं, आणि काही खर्च नाही लागणार. काय आहे, मुलीचं लग्न हे थाटामाटात होणं, हे इतकं समाजाचं Yes. प्रेशर आहे ना गं. हं. इतकं समाजाचं प्रेशर असतं ना पेरेंट्सवर, की ते बिचारे कुठेतरी दडपण येतं त्यांना पण. तर मला ते त्यांना अजिबातच द्यायचं नव्हतं. मी चिल होते त्या बाबतीत. फक्त त्यांना ना ते खूप हे होत होतं, की काहीच नाही केलंय, म्हणजे मी काहीच नाही केलंय. मला काहीच माहीत नाहीये. ही मुलगी काय करते? हीच मेहंदीवालीला बोलवते, हीच हे करतेय, हीच जेवणवाल्यांना बोलवते, हीच पैसे भरतेय, हीच सगळं करतेय. जेवढे केवढे मी साठवले होते माझ्या सिरियलमधनं, आणि त्यांना मी ॲब्सोल्यूट एकही रुपया खर्च करायला नाही लावला. ही सगळी हळदीची तयारी पण मुकेशची आई वगैरे हो, आले. मुकेश जाधवची आई ती आली होती. त्यानंतर दीक्षा हिरे माझी मैत्रीण आहे, तिच्या आईने मला मुहूर्तमणी दिला होता. म्हणजे मी माझ्या घरच्यांना ते पण नाही करू दिलं. कारण मला असं वाटत होतं, की नका तुम्ही प्रेशर घेऊ. हं. कारण त्यांचं पहिल्या मुलीचं म्हणजे Yes. माझ्या ताईचं लग्न व्हायचं होतं. आणि मला माहित होतं, की हे माझं लव्ह मॅरेज आहे. ही माझी चॉईस आहे. आणि हे माझा निर्णय मी घेतेय. तर मला त्यांना प्रेशराईज नाही करायचं. उद्या जर हा माणूस अगदी काय म्हणतात अजिबात कम्पॅटेबल नसतो आणि जर हे उलट चित्र झालं असतं, तर त्यांना किती ते दुःख झालं असतं. पण मला ते द्यायचंच नव्हतं कुठल्याही प्रकारचं. त्यामुळे हा खूप स्पेशल फोटो आहे माझ्यासाठी. मी माझ्या बाबांना रिलॅक्स करते. काय बोलू मी हिच्याबद्दल? काय बोलू मी हिच्याबद्दल? ही जी काही एक कॉलेज नंतरची मी काही घडत होते ना ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये, पहिल्याच प्रोजेक्टला एवढे चांगले माणसं मला भेटली, त्यातली ही आहे. आणि खूप गोष्टींचं ज्ञान मिळालं हिच्यामुळे. हिने खूप अक्षरशः काही काही गोष्टी खूप शिकवल्या. मैत्री आणि खूप छान झाली. त्यामुळे जान आहे यार, मस्त.
विनूचा क्लिक आहे येस. एशियाटिक लायब्ररीला जाऊन कोर्टातून बाहेर पडल्यावर आम्ही इथे पोहोचलो होतो की आता सगळेच करतात शूट आणि त्याने सांगितलं ताई इथे उभं राहा हे कर ते कर. माझा चेहरा बघ ना, माझा चेहरा बघ, काय इकडे इकडे. आणि हा मागून वगैरे मला माहित पण नाही. मी त्याला असं इकडे इकडे उभी राहू आणि तो क्लिक आहे. अरे, आ! ती मम्मी! अरे बाप रे, हा यादगार यादगार. ब्लॅकआउट. ब्लॅकआउट, एकांकिका, सेट बनवणे. अरे वा वा वा. रजिस्टर. रजिस्टर. या फिलिंग्स काय होत्या जेव्हा सह्या गेल्यात तिकडे? बघा विचार कर, आताही मागे फिरू शकतो असं मी बोलले पण होते. मी खूप मी ना नर्वस असले ना की जास्त मस्करी करते असं मला जाणवायला लागलंय. लोकांना वाटतं अरे ही फनी, असं नाही. मी जास्त नर्वस असेल ना मी जोक्स क्रॅक करते. हे आणि ही सायकोलॉजी आहे. ओहो, नाटक अरे बापरे. आपल्या नाटकाचं हो, याचं ब्लॅकआउटचं ना, नाटक झालं ना नाटक झालं तेव्हाच आहे. तेव्हाच आहे हा. आणि हा. आम्हाला याचं राज्यनाट्याचा मला पुरस्कार पण मिळाला होता. आणि वा. हा नागपूरला याचा मला होता. एक विशेष सांगायचं. मी मग कोपऱ्याची उभी आहे ना, अरे अशा नेमक्या टायमिंगला मला फोटोला बोलवलं ना, मी पान खाल्लं होतं, जेवलं होतं मस्त. आणि मला मसाला पान खायची सवय आहे. तर मी ते पान खाल्लं होतं आणि मी हसणार कसं म्हणून मी असं असं ते बघ, दिसतो माझा चेहरा. हा मुकेशची मम्मी आहे ही. मुकेशची मम्मी आहे. आणि हिने मला आईसारखं माझ्या हळदीला आणि लग्नात ती उभी वा. राहिली. कारण माझ्या आईला सोशली असं प्रेशर होतं. ती एकतर येत नाही फोटोज मध्ये, तिला अजिबात फोटो काढायला आवडत नाही. आणि तिला असं सगळे एवढे लोक येतात ना घरात, तर ती दडपण आलेलं. कारण ती ऑनबोर्ड नव्हती ना माझ्या लग्नासाठी, म्हणून ती अशी फार लपत होती. ती अशी थोडी येऊन गेली असेल, हा हॅलो करून गेली असेल, थोडीशी हळद लावून गेली असेल आणि मग ती गेली असेल. पण ती ना, ही जी होती ना मुकेशची मम्मा, ही सतत सगळ्या गोष्टीला होती आणि त्यामुळे हे खूप जवळच आहे. वा. आहा, कोर्टाच्या बाहेर. अरे देवा, फसलो असं नाही एक्सप्रेशन आहे. बघ ना कसा. ते सुंदर आहे पण हा फोटो. हा, सुहासचा सगळा परिवार आणि माझा पण Daddy. परिवार आहे. माझे डॅडी हम्म. आणि माझा मामाचा मुलगा. माझी मोठी आई मध्ये जिने हात Okay. ठेवले, हो, जिने मला लहानाचं मोठं केलं, जिच्याकडे मी माझ्या बाजूला राहिली. ज्या आहेत ना त्या हम्म. त्या तर माझ्या मोठ्या सासू आहेत. त्यांनी मंगळसूत्र तयार ठेवलेलं. हम्म. त्या फक्त ह्याला म्हणत होतात की गळा कधी येतोय फक्त घरात ते सांग. अरे मी सांगते काय, लग्नात सुद्धा चेन, ह्याच्या घरच्यांकडनं चेन, अंगठ्या, हे गिफ्ट्स होते. हे सगळे गिफ्ट्स होते. अरे इतकं लाडाकोडाचं वाढलेलं आहे ना हे लेकरू, प्रचंड. त्याचं खूप प्रेम आहे आणि त्याचे घरचे माझ्या घरच्यांपेक्षा खूप जास्त तिथे होते. अरे वा. हळद हा फोटो का आणावं असं वाटलं. नाही, छान दिसतोय, खुश दिसतोयस. हो, मी आहे. आनंद होताच तुला. म्हणजे आता खुश नाही असं म्हणायचं का तुला? मी बोलले खुश नाही. अबा हा असं म्हणतो मध्ये मध्ये मला. सो या आठवणी होत्या तुमच्या आणि मला आता खरंच विचारायचं की 6 वर्षात किती बदल झाला एकमेकांमध्ये असं वाटतंय लग्न झाल्यावर? बराच झालाय. दाल आटा चावलचे भाव कळलेत. होतच आणि सगळ्यांच्या बाबतीत होतं, आमचं असं नाही. आणि आता जास्त जबाबदार फील करतो सगळ्याच बाबतीत. आणि नुसतं आपल्या पुरतं नाही, सगळ्या घराचा, फॅमिलीचा विचार करतो. आणि हा तर आधीपासूनच करतो. माझ्यात हा बदल आहे, मी हे सांगते की मी करायला लागले थोडाफार. आणि माझं कसं आहे, राग आला की मी बोलणं टाकून देते वगैरे. पण त्याच्याकडनं मी हळूहळू शिकायला लागले. राग आला, प्रोसेस कर तुझ्या रागाला, येऊ दे तुझ्या सिस्टम मधनं बाहेर, येऊ दे. पण जिथे सोडलंयस ना तिथून पटकन परत उचलायचं आणि चालू पडायचं. तसंच धरून नाही ठेवायचं. खूप वेळा सांग, धरून नको ठेवू गोष्टी, धरून नको ठेवू. आता त्यामुळे थोडं सवय करते स्वतःला की नाही ठेवायच्या धरून ठेव.
विसरून जायचं. म्हणून आहे ना, कोणी विचारलं ना, बाबा तुमचे काय अप अँड डाऊन्स आहेत का? मग मला डाऊन्स लक्षात नाही ठेवत आता जास्त. जास्त कवटाळून हम्म. ठेवलं की त्रास होतो. एक खूप खूप डिप्रेसिंग फेज आली होती. कामं नव्हती मध्ये किंवा कामाला बोलवत नाही. मला ती एक सवय लागली होती 30-30 दिवस काम करायची. जी की चांगली नाहीये हे आता रिअलाईज होतंय की नॉट नेसेसरी रोज काम केलं पाहिजे. ह्या कामाच्या व्यतिरिक्त जे लाईफ आहे तर ते एन्जॉय करूया. ते सगळं करूया. त्याला ते आवडतं. म्हणजे आम्ही दोघं मिळून जेवल्यानंतर पान खाणं आमचं जे रिच्युअल आहे. बसून अद्रकचा चहा हे पिणं, ह्या बारीक-बारीक गोष्टींची आवड ना ह्याच्याकडे बरं पुस्तक वाचणं. मी खूप सीरीज बघू शकते. मला वाचायचा कंटाळा येतो. मला आवड थोडी ह्याने निर्माण केली आहे पुस्तक वाचण्यासाठी. हा हा इन्स्पायर करतो. हा कुठे गेला की हे काय, ते काय, शर्ट, हे बुट्ट-बिट्ट असं काही नाही. तो पुस्तकं जाऊन बघतो की हे नवीन कुठलं पुस्तक आहे. कुठलंही पुस्तक त्याला वाचायला आवडतं. त्यामुळे ह्या गोष्टी ना चांगल्या सवयी आहे ना, ह्याच्याकडे लग्न लग्न झाल्यापासून ह्याच्या सहवासात लाभल्यात आणि मी तसा प्रयत्न करते की मी एक बेटर पर्सन ह्याच्यासारखं होत राहावं. Yes. कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या काय सवयी एकमेकांना संसारामध्ये अप अँड डाऊन्स असतात. हो. रिलेशनशिपमध्ये जसे असतात. लग्नानंतर वेगळे चॅलेंजेस येतात. ते तुम्हाला कालांतराने हळू-हळू त्यातून कसं बाहेर पडायचं ते कळतं. पण त्यावर एकच उपाय असतो, वेळ. तिथे अति जास्त म्हणजे कोणतीही गोष्ट अति करून काहीच होत नाही. ते अति तिथे मातीच होते. त्यामुळे वेळ जाऊ द्यायचा, शांत राहायचं. येस. आणि मला वारंवार त्यांच्या बोलण्यातनं कळतंय ते फार शांत आहेत. हो. आणि आता हेच विचारेल की जेव्हा आता ही म्हणाली की डिप्रेशन आलं होतं, एक काळ आला होता. ती अनेक वेळेस सामना करते, रिजेक्शन येतात, ट्रोलिंग एक वेगळं आता नवीनच सुरू झालंय. या सगळ्यामध्ये पार्टनरची साथ देणं किंवा त्या पार्टनर सोबत राहताना आपणही मेंटली तितके स्ट्रॉंग राहणं गरजेचं असतं. मला एक विचारायचं आहे की पती म्हणून काय विचार असतो की तिला त्या गोष्टीतनं आपण बाहेर आणलं पाहिजे? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती प्रेमाची. तुमचं जर प्रेम आहे तिच्यावर, तर मग लोक तिला काय म्हणतायत, हे तुम्हाला बॉदरच करणार नाही. आणि तिला त्यातून बाहेर तिला जाऊच द्यायचं नाही ना त्या याच्यात. गर्तेत त्या. हां, त्या गर्तेत म्हणजे कोण काय ट्रोल करतंय, त्या ट्रोलिंगला कशाला विचारात घ्यायचं? कोण महत्वाचं आहे, ट्रोल करणारा की मी? जर मी तुला सांगतोय, तू जशी आहेस, तशी मला आवडतेस. मग तू कितीही वेट गेन कर. तू हेल्दी राहावी, हाच माझा मुद्दा आहे कायमचा. आणि त्यासाठी मी तुला बोलत राहीन. त्यामुळे प्रेम हे खूप गरजेचं आहे. ते जर नसेल, तर मग प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही बाहेर काढू शकत नाही तुमच्या पार्टनरला. मला दिशाच्या बाबतीत हेच विचारायचंय. एक सवय दिशाने बदललीच पाहिजे अशी कोणती असावी? काम करायला गेलं की फक्त कामच करायचं आणि स्वतःवर लक्ष द्यायचं नाही. हे बदलून स्वतःवर लक्ष द्यावं, हेल्थवर. हे तिने करावं. हो, करायलाच पाहिजे कारण मला खूप त्याचा त्रास होतो एका पॉइंटला. माझं हेमोग्लोबिन मी तुला सांगितलं 3 वर गेलं होतं आणि मी धाडकन जेव्हा पडले, ॲडमिट झाल्यावर कळलं की अरे आपल्याला एवढा त्रास झालाय आणि आपण खूप इग्नोर केलं स्वतःला. आणि हॉस्पिटलची भीती वाटते, डॉक्टरांची मला एक भीती वाटते. म्हणून कदाचित मी टाळाटाळ करत असेल. पण ह्याने ते सगळं एक गोष्ट माझी ती मार्गी लावायला त्याने सुरुवात केली आणि हळूहळू आता आणलंय मला, की मी आता महिना टू महिना ब्लड चेक करणे वगैरे. अगं मला निडल फोबिया आहे. त्यामुळे मला ना ते ब्लड मी तिथूनच पळते पहिले. मी एवढी तापाने फणफणत असेल, पण नाही मी अशी उभी-बिभी राहणार. तो म्हणे नाही. त्याने आता ते हळू माझ्याकडनं ते करून घेतलेलं आहे. तर तो इतका स्ट्रॉंगली उभा राहतो. रक्त काढताना म्हणजे सुप्रिया पठारे ती तुला कधी तू विचार तिला, ती तुला सांगेल माझं काय होतं अक्षरशः. तर त्यामुळे त्याने हे केलेलं आहे ना, ही मदत केली आहे मला, की ह्यातनं बाहेर काढणं. अरे, सिंपल गोष्ट आहे. सगळंच नाही मिळत असतं ना आपल्याला लाईफमध्ये. आपण कायम अशा गोष्टींना चेस करतो, की ज्या आपल्याला अ, नाही मिळत. म्हणून आपण त्यांना चेस करतो ना. तर आता थोडं थांबलं ना, की आपल्याला कळतं आपल्या आजूबाजूला आपण अप्रिशिएट करतो ना. ते जास्त महत्वाचं आहे. ते आता इतके आपण पॉडकास्ट ऐकतोय, सगळेजण ते सांगत असतात आपल्याला, सगळ्या त्या या नॉलेजच्या गोष्टी वगैरे, वगैरे. त्यातनं मला कळलं. आता हळू मी एक गोष्ट अजून शिकते, की लिंकिंग करणं.
हे मी नवीन शिकले. लिंकिंग मी ह्याला पण सांगितलं. मी एका ह्याच्यात ऐकलं आणि म्हटलं लिंकिंग करणं. आता लिंकिंग करणं काय इंटरेस्टिंगली मी तुला सांगते. आता हा मला मी या विकेंडला चित्रपट पाहिला आणि ओके त्याने हे सांगितलं. तर ॲज अ पार्टनर म्हण किंवा काही तुझं कोणी असेल व्यक्ती, तू असं म्हणायला पाहिजे, "अरे वा, छान, मस्त." पण तुझं म्हणजे या विकेंडला मी ना शॉपिंग करायला मॉलमध्ये गेले. दॅट इज नॉट लिंकिंग. तू त्याला सांगायला पाहिजे, की "अरे वा, तू सिनेमा पाहिलास? मग तू पॉपकॉर्न घेतलेलेस का?" त्याच्या विषयाला जर तू विचारत असशील किंवा त्या कन्सिडर करत असशील ना, सो दॅट इज लिंकिंग. आता यापुढे असं काही भरकटत असेल ना, त्याला मी सांगितलेलं आहे. मी जर भरकटले ना, तुझा विषय मी ऐकून नाही घेत असेल किंवा तू माझा नाही ऐकून घेते ना, आपण एकमेकांना हे करायचं. एवढंच दाखवायचं करून. सुहास लिंकिंग. आता तू पण दाखवू शकते. दिशा लेट लिंकिंग. पुढचा विषय. पण हे हे असं खूप किती शिकून येते काय काय वेगवेगळ्या गोष्टी. हो हा, पण बरंच. चांगल्या गरजेच्या आणि चांगल्या गोष्टी असतात त्या. हो. त्याला असं होतं काय हे कुठे ऐकलंस तू? हे काय आहे? मग मी ते त्याला सांगते. त्यामुळे तो आणि त्याचं पण ऐकणं त्याचे जे पॉडकास्ट वगैरे जे काही आहेत ना, ते मला बोरिंग वाटतात. पण त्याचं ते वेगळं आहे विश्व. ते त्याचं आहे त्याने ते एन्जॉय करावं. माझं वेगळं आहे. येस, पण आता हेच विचारेल की अशा वेळेस जेव्हा आयुष्यात खूप डाऊनफॉल येतो, असा साथीदार असणं किती गरजेचं असतं की ज्याने खूप गरजेचं आहे. मी क्षणाचाही विलंब न लावता हे सांगू शकते तुला खूप गरजेचं आहे. माझ्या गोष्टीला बरेच जण रिलेट करतील. आपल्याकडे कन्व्हेन्शनल स्ट्रक्चर नाहीये, बॉडी स्ट्रक्चर. जे ऍक्टर म्हणून लोक असे सहज तुम्ही पास व्हाल ना, तर तुम्ही ऍक्टर आहात वाटत तर नाही, असं सहज बोलून जाणारी लोक पण मला भेटली आहेत. आणि एक बाई ना, मी होते तलावपाळीच्या इथे त्या काही काही दिवसापूर्वीच, तर तिने मला पाहिलं, बघितल्यासारखं वाटतं एक होतं लोकांचं. ती बाई आली माझ्याकडे, हॅलो तुम्ही, आणि तिने मला वळवलं, हाताने वळवलं. हा तुम्ही, आणि तिने मला बघितलं मी फार साध्या कपड्यांमध्ये होती. मी बाहेर मेकअप लावून वगैरे असं काही फिरत पण नाही. साध्या कपड्यांची ती पटकन मला असं म्हणाली. तिने परत मला त्याच जागी वळवलं, म्हणे नाही तुम्ही त्या नाही आहात, असं करून ती निघून गेली. आणि हा म्हणाला हा, म्हटलं हा, मग मला म्हणून तुला सांगतो, तू ना व्यवस्थित कपडे घालूनच बाहेर पडत जा. अरे मी म्हटलं अरे हरकतच काय आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी मला नाही ओळखलं तर. मला आनंदच आहे. मला खरंच नाही, उलट त्या जर त्या मालिकेच्या किंवा त्या ह्याच्या फॅन असतील तर त्यांची संधी मुकली आहे मला भेटायची. मला प्रॉब्लेम नाहीये. तर मी अशा बाबतीत मी हे अशी आहे. तर मी स्वतःला स्ट्रॉंग ठेवलेलं आहे. मला त्रास केव्हा होतो माहितीये? काम नाही मिळत. ती फेज सगळ्यांनाच त्रासदायक असते. ऍक्टरला नुसतं घरी बसणं. पण मग त्या वेळेत काय केलं पाहिजे, त्या वेळेत कसं राहिलं पाहिजे, हे सांगणारा तुमचा साथीदार जर एवढा स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला कसलीच हे नसते, भीती नसते. हे मला आता कळून चुकलंय. हो. मी आता कंटिन्यू ते काम मी फार लिमिटेड काम करतेय आणि मी फार लिमिटेड ठिकाणी दिसतेय. आणि मला त्याचं आता काही हे प्रेशर नाहीये किंवा मी कुठल्या संध्या माझ्या आयुष्यात चालून आल्या आणि मी त्यांना नाही म्हणाले. आणि माझे काही त्यामागची म्हणणं होतं की मला ह्याच्यासाठी हे नाही करायचंय. तर त्यासाठी पण तो खूप सपोर्टिव्ह आहे. तर त्याने कधी कधी पुढे जाऊन असं वाटतं, अरे अरे आपण रिग्रेट केलं का, हे संधी आपण मुकवली. तो तेव्हा तिथेच म्हणतो की नाही, जे आहे ते बेस्ट केलंयस तू, आणि जे चाललंय ते चांगलंच चाललंय, चांगलंच होणार आहे. हे सांगणारं कोणीतरी पाहिजे, तर ते खूपच महत्वाचं आहे ना. नाहीतर तुम्ही वेडे व्हाल अक्षरशः या सगळ्या प्रोसेसमध्ये. हो, पण आता असाच एक दिवस जो आयुष्यात आला होता, घर घेणं. कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि जे आता नुकतंच स्वप्न ते पूर्ण झालंय. हो. सो मला तो दिवस ऐकायचा आहे आणि जे साथीने, एकमेकांच्या साथीने ते घेतलंय आणि आज त्या घरात राहताय. किती छान वाटतंय आणि काय भावना आहेत त्या? जो आपल्या घरामध्ये गेला असेल स्वतःच्या घरामध्ये पहिल्यांदा, तो या भावना खूप अशा रिलेट करू शकतो. शब्दात व्यक्त करणं कठीण आहे ते. आम्ही लग्न झाल्यानंतर 2021च्या एंडिंगला आम्ही दोघांनी मिळून बुक केलंय. ते एकट्या माझ्या नावावर नाहीये, एकट्या हिच्या नावावर नाही, दोघांचं मिळून आमचं लोन आहे त्या ह्याच्यावर. आणि ते आता होईल 1-2 वर्षानंतर मिळणार होतं. आणि जेव्हा आता मिळालं ते
खूप उत्सुकता होती. घर आपलं आपलं कसं घर असेल. पण लकीली आम्ही जिथे बुक केलं ना, लकीली म्हणणं की आधी विश्वासच नव्हता त्यांच्यावर की कसं असेल, जाऊ देत. घर असावं आपलं म्हणून आपण बुक करूया. आणि जेव्हा आता मी घराची चावी घेतली, घरात गेलो, म्हणजे सगळंच असं हायसं झालंय. काय आपण आपलं घर घेतलं मुंबईत स्वतःचं. म्हणजे मी लहानाचा मोठा मुंबईत झालो. दिशा झाली. पण स्वतःच्या किमतीवर घर घेणं, हे त्या घरामध्ये उभं राहून आपण खूप काम करून आलो. कितीही लांब असू देत, बदलापूरला असू देत, कुठेही घर असू देत. आपलं स्वतःचं असेल आणि रात्री 2 वाजता जरी घरात पोहोचलो ना आपल्या, तर ती जी शांती आहे, ते समाधान आहे, ते तुम्हाला शब्दात वर्णनच करता येणार नाही. म्हणजे आता आम्ही घरात गेल्यानंतर घरात काही असो, काम असो, नसो, पण आपल्या घरात आहोत आपण. आपल्या डोक्यावर छत आहे. हा, ही फिलिंग नाही एक्सप्लेन करू शकत. खूप चांगली फिलिंग आहे. पण तरी तू Protective बऱ्यापैकी आहेस. केलीस. तरी तू खूप छान केलीस प्रोटेक्टिव्ह. आणि एक जे असतं ना, मिळून मिळून काही स्वप्न बघतात, म्हणजे आम्ही आता हो. इतके वर्ष रिलेशन मध्ये होतो, त्याचा पहिला टिक झालाय घर घेऊन. त्यामुळे वी आर हॅपी. तो ते कम्प्लीट झालं. आता दुसरे जे गोल्स जे ठरवलेत ते हळूहळू हळूहळू Yes. पूर्ण आणि करायचे. त्यात मला असं वाटतं हॅपी फॅमिली गोल पण असेल आणि खूपदा असं म्हटलं जात असेल. सो त्यावर काय विचार केला हा. किंवा काय विचार आहे? कारण की आता खूप जनरेशन मध्ये बघतो या की अनेकांचं असतं की नको फॅमिली प्लॅनिंग नकोय आणि तिथेच थांबणं असंही असतं. नाही, पण यात त्यांना तुमचे काय विचार आहेत? हा, तू जसं म्हणते बऱ्याच जणांचं असतं, त्यांना दोष नाही देता येत. कारण आता ज्या परिस्थितीतनं आपण सगळे चाललोय, ही काही अगदी गोपनीय गोष्ट नाही. सगळ्यांना कळतं की इथं आता राहणं किती मुश्किल हो. झालंय. ह्या इकॉनॉमीमध्ये राहणं किती मुश्किल झालंय, किंवा काय जे सामान्य माणसाची काय अवस्था झाली हे मी काय वेगळं सांगणार. आपण जगतोच आहोत ते सगळं. आणि त्याच्यात एखाद्या जीवाची जबाबदारी परत घेणं ही जरा कठीण गोष्ट आहे. आणि जी लोक करतात ना, ते काय जीव लावून त्यांना करावं लागतं, सगळं करावं लागतं ना, हे मला माहितीये. मी जवळून बघितलंय ज्या पद्धतीने करावं लागतं ना. आणि मग ह्या क्षेत्राला ना एका पूर्ण वेळेची गरज आहे, येस. एका पूर्ण फोकसची गरज आहे. आणि मग ह्या क्षेत्रातली लोक जेव्हा म्हणतात ना की आम्ही नाही विचार करत आहोत, तेव्हा लोक ऑफेंड होतात. असे कसे तुम्ही मोठे विचार नाही. पण हे खरं आहे की जेव्हा तुम्ही करिअर निवडता, तुम्हाला ट्रोल तर करणारे भरपूर हो. असतात, पण तुम्हाला पोचणारे नसतात ना ते. तर त्यामुळे त्यांचं कुठपर्यंत ऐकायचं हे आपल्यावरच आहे. येस. तर आता आता माझा हा निर्णय आहे की मला सध्या करिअरवर फोकस करायचा आहे. आणि नीलम, फ्रँकली स्पीकिंग, मी अजून काहीच काम नाही केलंय नीलम. मी कितीही करेन ना, उद्या तुझ्याकडे स्टुडिओत येऊन ऑस्कर घेऊन जरी बसली ना, तरी मी म्हणेन मी नीलम अजून काहीच काम नाही केलं, मला खूप काम. त्याचे हातपाय चालतात. मी आता ज्योतिताई आमच्या मालिकेत होत्या, हो. तिचे वाक्य आहेत की माझे हातपाय चालतात ना, मी तोवर काम करेन. मी अशा लोकांना भेटले, बघितलंय, तर मी का मागे राहायचं कुठल्याही गोष्टीसाठी. असं माझं मुलं करायची नाही असं असं माझं म्हणणं नाहीये. पण ह्यासाठी जे फोकस जो लागतो किंवा जे परिश्रम लागतात ना, ते मग ते मुलं आणि घर संसार ते त्या गोष्टी त्यात नाही बसत. आता ती जसं म्हणाली की ऑस्कर, आणि मला असं वाटतं की ते लवकरच येईल तेही, आणि इथेच इंटरव्ह्यू करू तेव्हाही. हो हो. पण जेव्हा पत्नीला 2 महाराष्ट्र शासन राज्य नाट्य पुरस्कार मिळतात, 2 घरात येतात, तेव्हा नवऱ्याला काय वाटतंय आणि आज किती अभिमान आहे या गोष्टीचा? खूप अभिमान आहे मला या गोष्टीचा. माझ्या बायकोला एवढं सक्सेस मिळत आहे आणि हे कमी आहे मला असं वाटतं खरं जेन्युइनली. कारण तिची जी पोच आहे, तिची ताकद आहे अभिनयाची, ज्यासाठी तिला पुरस्कृत केलं जातंय. लोकांनी अजून तिचं काम पाहिलंच नाहीये. तिला तशा संधीच मिळाल्या नाही असं मला जेन्युइनली वाटतं. ती खूप जबरदस्त काम करू शकते. म्हणजे खूप होईल बोलणं माझं की इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करते ती, असं मला वाटतं. त्यामुळे पुरस्कार मिळत राहतील, त्याच्याबद्दल Yes. विशेष नाही. आणि ऑस्करही लवकरच येईल. ते राज्यनाट्य पुरस्कार तर मिळालाच, त्याच्याबद्दल काय मला माहिती आहे ती खूप चांगलं काम करते. यापेक्षा चांगलं काम करू शकते जर तिला चांगल्या संधी मिळाल्या. ते तर राज्यनाट्य सोडा, तुला हे मिळालंय, मटा सन्मान मिळालाय हो. सिरियलसाठी. एवढे सगळे दिग्गज
त्या रेसमध्ये होते तरी तिला मिळालं. म्हणजे विचार करा, तिचं खूप आहे पोटेन्शियल काम करण्याचं. नाही आणि पुरस्कार हे बघ, पुरस्कार मिळतात. ते तुम्ही ती मेहनत घेतलेली असते, एकाचं क्रेडिट नाहीये. सगळं ती टीम आणि ते सगळं मी ते मान्य करते. हे हे पण इतकं, त्याचा पण एक किस्सा असा झाला. मी ऍडमिट होते त्याआधी. हो, भयानक ऍडमिट होते आणि मला इन्व्हाइट होतं की नॉमिनेशन आहे मटाचं, जा म्हणून. तर माझं असं झालं की अरे आता मला डॉक्टर सोडणार नाही. मग मी त्यांना खोटं म्हणाले की अहो मला सोडा, मला अवॉर्ड मिळणार आहे. तर ते म्हणाले, अहो मॅडम तुम्ही थांबा, तुमचं रक्तवाढ झाली की तुम्हाला चालता नाही येणार. म्हणलं नाही मला जावं लागेल, मला अवॉर्ड मिळणार आहे असं मी तिथे हॉस्पिटलमध्ये म्हणाले. लिहून घेतलं त्यांनी माझ्याकडे, तुम्ही तुमच्या रिस्कने जाताय वगैरे वगैरे. गेले घरी, आराम केला आणि असेच आराम करत होते, हा मला वाढून देत होता आणि म्हणाला की हा तू जेवते. म्हटलं जाऊया का रे मटा सन्मानला. तर तो म्हणाला, तू वेडी आहेस का, तुला खरंच, तू हॉस्पिटलमधनं बाहेर आली आहेस, तू नको जाऊस. म्हटलं अरे नाही, पहिल्यांदा नॉमिनेशन मिळाले, मी जाऊन बघते. तर मला मिळणार नाही वगैरे ते सगळं नंतरचं. नॉमिनेशन, त्यांनी दखल घेतली नॉमिनेशनसाठी, किमान मी एवढं तर करू शकते. आता आले मी बाहेर, ते उगाच हॉस्पिटलवाले अडकून ठेवतात रे, तुला माहित नाही. असं थोडी आर्ग्युमेंट केली, ऐकलं त्याने. बसलो, गेलो तिथे आणि सगळी आमची कॅटेगरी आली टीव्ही मालिकेची आणि सहाय्यक अभिनेत्री चे नॉमिनेशन्स होते. माधवीताई वगैरे सगळे खूप चांगले कलाकार होते सगळे. आणि सिद्धूने अवॉर्ड अनाऊन्स केला की दिशा दानडे. म्हणजे हातपाय गळले. मी म्हटलं आई शपथ. मी गेले, आम्हाला म्हणा उठ जा, गेले, घेतला पुरस्कार. आणि मला खरंच बिलीव्ह नव्हतं की मी जो असं नुसतं बोलले की मला अवॉर्ड मिळणार आहे का, हॉस्पिटलमधून बाहेर येण्यासाठी, आणि खरंच मिळालं. वा, खरंच मिळालं. आणि मला म्हणून आता आहे ना, ते जे काय मॅनिफेस्टेशन वगैरे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतंय ना आता वेगवेगळं, तर खरं स्वतःसाठी खरंच चांगलं बोला. बेसिकली चांगलं बोला. एकदा करून बघा काय होणार आहे. होऊन तुम्हाला ते मिळून जाईल. नक्कीच. आणि मला असं वाटतं असंच पॉझिटिव्ह राहायलाच पाहिजे. हो, नाहीतर प्रॉब्लेम आहे सगळ्या हो, जगात. पण आता एवढ्या वेळ गप्पा मारल्याने मला कळालं तुम्ही दोघं अपोजिट अट्रॅक्ट्स आहात. एक खूप बडबडी आणि एक खूप शांत. सो हे नातं खूप छान आहे आणि मला असं वाटतं हे टचवूड असंच पुढेही चालत राहणार आहे आणि यानंतरही आपण अनेक मुलाखती करणार आहे. पण आता एक शेवटाकडे येते की मी दिशाला काहीतरी सांगितलेलं की तिने पुढाकार घेतलेला आणि मी तिला सांगितलेलं, सो तिने काहीतरी लिहून आणलंय आणि आता ती ते वाचेल. सरप्राईज. हो, आई शपथ. लिहिलं अक्षर मी दाखवणार नाही, सॉरी, खूप वाईट आहे माझं अक्षर. प्रिय सुहास, खूप कठीण काळात तू प्रत्येकासाठी उभा राहतोस. माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहेस. आजपर्यंत खूप काही मिळवता नाही आलंय मला, म्हणजे हवं तसं नाव, पैसा, स्थैर्य. पण आज जे काही आहे तुझ्यामुळे आहे. माझ्या विचारांची जेव्हा कोंडी होते, श्वास घेणं पण कठीण जातं, तेव्हा साधी गोष्ट जी असते, श्वास घेणे, तेही मला जमत नाही. तर तेव्हा तू माझा श्वास झालायस. त्यासाठी धन्यवाद. मला तुला आता या व्हॅलेंटाईनला हेच सांगायचंय की तू पण या क्षेत्रात येशील, तुला पण कामं मिळतील, तुला पण संध्या ज्या हव्या आहेत त्या मिळतील. आणि अभी दिल्ली दूर नाही. मला पुढचे 7 जन्म वगैरे, हा नवरा हवा वगैरे, हे काही मी असं टिपिकल म्हणणार नाही किंवा काय. पण आता ज्या जन्मात तू मला भेटलाय, मी त्यासाठी खूप खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि असेच राहू. जे जे काही केलंय आतापर्यंत ते असंच करत राहू, एवढंच मला म्हणायचं. आणि आता मी काहीच बोलू शकत नाही. मी खूप ठरवलेलं, पण मी आता काहीच बोलू शकत नाही. बस एवढंच मी बोलू शकते. खूप बोलले. दिशासाठी मी काही लिहून नाही आणलं, माझं आपलं बोलणं नाही झालं. मला थोडी हिंट द्यायची ना, मी काहीतरी केलं असतं. नाही, पण आता ती इतकं म्हणाली. तू
मी तुझा श्वास चालू असं वगैरे म्हणालीस, असं काही नाही. माझ्या असण्याला, असं असण्याला, आनंदी असण्याला कारण तू आहेस. तुझं हसणं हे आपल्या घराचं हसणं आहे. तुझं खुश राहणं हे माझं खुश राहणं आहे. म्हणून तुला सतत खुश ठेव, एवढंच मला वाटतं. वा. थँक्यू. थोडा स्वार्थी विचार आहे याचा. पण मला चालेल. ओके, येस. तेच गुरुकिल्ली आहे सुखी संसाराची, असं मला वाटतंय. म्हणजे 6 वर्ष म्हणजे खूप काळ आहे त्याला संसाराला, पण असं वाटतंय मला. चांगलं शिकतोय का अजून? होणार, सगळं होणार. सगळं होणार. शिकणं इम्पॉर्टंट आहे. पण खरं असं वाटतं की हा व्हॅलेंटाईन तुमच्यासाठी मेमोरेबल राहील असं हो मला अगं, वाटतं. खरंच हा आणि Valentine. त्यासाठी आमच्याकडनं तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. वाव वा वा वा, वाव खूप मस्त. वाव. ए बोथ साइड. किती खरं आहे हे. वाव वाव. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती मला मिळेल, आणि तो आहे, बाजूला आहे, आणि मी लग्नही केलंय, मी चांगला संसारही करतेय, माझ्यासारखी मुलगी. मला खरंच खूप आश्चर्य वाटतं, आजही हे वाटतं तेवढंच. आणि भरभरून प्रेम करणारा व्यक्ती असं घेऊन भेटेल. अरे यार, भारी आहे, मला खूप खूप आवडलं. मस्त आहे. थँक्यू. अरे माझं आणि मी इट्स मज्जालाच आता सांगितलं की मी नवीन घर घेतलंय. मी सोशल मीडियाला नाही टाकलंय, कुठेच काही सांगितलं नाही, पण आम्ही घेतलंय, मी राहते आता तिथे, आणि ही माझ्या घरात येणारी भेटवस्तू माझ्याकडनं हो, मी हे नक्की हे करेन, लावेन माझ्या घरी. आमच्या घरी लावू हे नक्कीच. खूप सुंदर आहे. थँक्यू सो थँक्यू मच. नीलम, थँक्यू सो मच. Thank you. आणि थँक्यू सो मच की तुम्ही दोघं वेळ काढून आलात आणि मी एक फोन केला आणि लगेच होकार आलाय. डेट्स मॅच होत नव्हत्या पण त्याही झाल्यात. हो. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट म्हणेल तुमच्या पुढच्या प्लॅनिंगसाठी. आणि मला असं वाटतं तथास्तु सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही ती लिस्ट बनवली त्या सगळ्या लवकरच पूर्ण होतील. हो, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्याकडून एवढं जाणून घेतलं. हो, हो. आणि मुळात हे रिस्पेक्ट दिलात तुम्ही, आमच्याशी बोललात खूप चांगल्या पद्धतीने. आणि मला असं वाटलं नाही की कुठला मोठा इंटरव्ह्यू वगैरे चाललेला आहे. असं वाटलं की आमच्याच मित्रांपैकी एक आहे, हो. ही बसली आहे आणि आमच्याशी आमच्याशी गप्पा गप्पा मारते. मारते. हा, हो, आणि आम्ही खरंय. तसंच जुन्या आठवणी ताज्या कराव्या तशा आम्ही ताज्या करत गेलो. थँक्यू आम्हाला त्या आठवणींमध्ये घेऊन जाण्यासाठी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.